सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी संसारी घेतलेला भंग अखिल कोट ब्रह्मांड चलत निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्य जगासमोर मांडणारे श्रीमंत वैराग्यमूर्ती जगद्गुरु जगदंदनीय जगतमान्य देवणीमास तुकोबाराय यांचा चार चरणाचा अखंडितपणे जगाच्या मालकाची आवड किती वृद्धिंगत बनवते, किती सामर्थ्यवंत बनवते, किती ताकद देते याचं चिंतन करणारा अभंग आहे. एकमेव संप्रदाय जिथे आम्ही दासत्व स्वीकारावं पण आमच्या मालकानं आम्हाला गादीचा अधिकार द्यावा. एकमेव आहे बरं का. कुठल्याच क्षेत्रामध्ये कुठलंच गुरु हे व्यक्तिमत्व किंवा कुठलंच मालक हे व्यक्तिमत्व शिष्याला किंवा दासाला त्याची पदवी देत नाही. एक पायरी का होईना पण खाली राखली जाते. किती श्रेष्ठत्व पैलवानातला गुरु असू द्या ते सगळं डाव कधी शिष्याला शिकवत नाही, एखादा डाव राखूनच ठेवतो. पण आमचा वारकरी संप्रदाय असा आहे, देव पहावया गेलो तेथे देवची होणी ठेलो. हे सामर्थ्य या संप्रदायाचं आहे, वैभव या संप्रदायाचं. एका शब्दात वर्णन कर जगद्गुरु तुकोबारायांनी काय केलं सर देवा माझ्यासाठी नोहे सारिता निराळे. मला लोकांनी विचारलं वेडा झालास की रे त्या विठ्ठलाच्या नामात देवाने काय दिलं तुला. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं हे विचारा काय नाही दिलं मला. सर्वस्वाचा अधिकार दिला, परिपूर्णत्व मिळालं, सामर्थ्यवंत घडवलं, यात काय नवल वृद्धिंगंत बनवलं, ताकद किती दिली. ब्रह्म तुका असे आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. हा अधिकार कुठून मिळाला तुझं पाहत. काहीच नाही केलं मी, माझे चित्त तुझे. पण हेही याला काही कष्ट नाही लागलं. तुला पाहिलं आणि कळलं तुझ्यासारखं सामर्थ्य दुसरीकडे नाही, आपोआप तुझी आवड निर्माण झाली. तू देखणं आहेस यात वाद नाही. पण जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे ते कधी बाह्य अंगाने देवाची आवड सांगणार नाही. तसं आपण व्यावहारिक विचार केला तर देखणं म्हणजे कसं, गोरं पाहिजे, अंगकाठी चांगली पाहिजे. पहिलं तर गोरं पाहिजे. परमात्मा गोरा नाहीच आहे. विठ्ठलाच्या स्वरूपाचं वर्णन करावं तर तू गोरा नाहीच आहे. द्वापारयुगातल्या कृष्णाच्या रूपाचं वर्णन करावं तर तू गोरा नाहीच आहे. मग तू दिसायला सुंदर आहे म्हणून मला आवडतोयस का. दिसायला तू देखणं आहेच असतात, काही वादच नाही. तुझ्यासारखं देखणंच कुणी नाहीये. तू दिसायला बाह्य अंगाने सुंदर आहे म्हणून मला तू आवडत नाहीये. कायम लक्षात ठेव, तू सुंदर आहेस म्हणून मला तू आवडत नाही. मला तू आवडतोस म्हणून तुझ्या इतकं सुंदर मला काही दिसतच नाही. ही माझ्या आवडीचं सामर्थ्य. तुझ्याशिवाय काही दिसतच नाही तर तुझ्याशिवाय सुंदर दिसेलच कसं. दृष्टी न फिरे. तुझ्याशिवाय दुसरं काही दिसलं तर सुंदर दिसेल ना. माझं कसं आहे, भरला घनदाट हरी दिसे. माऊली म्हटले बघेल तिकडे तूच दिसतो की रे. जिजे दिसे भूत तेथे मानी ज्या भगवंता भक्तियोग निश्चित जाणं माझा. ही अवस्था भक्तांची. जर तुझ्याशिवाय काही दिसतच नाही तर तुझ्याशिवाय सुंदर दिसेल तरी कसं. कारण दिसतच तुझ्याशिवाय काही नाही ना. सर्वा घटी राम. मला पाहिलं तरी वाटतं तुझंच रूप आहे. इतकं गोड जर तू सामर्थ्यवंत आम्हाला देत असशील तर मी बाकीकडे कुठं जाणारच नाहीये. पण हे सगळं कळालं कधी. हे सगळं कळण्यासाठी काही लोकांची फार मदत झाली. आमच्यासारख्या संसारिकाला जिथे बाह्य अंगाचाच विचार करायला येतो तिथे आत्मिक ज्ञान आमच्याकडे मिळालंच नाही. आम्हाला सामर्थ्यवंत देव कधी कळालाच नाही. बाह्य रूपाने देव समजावा एवढीच ताकद आमची. ज्या दिवशी देवाचं आवड कळली, ज्या दिवशी देवाचं गुण कळले, ज्या दिवशी देवाचं स्वरूप कळलं त्या दिवशी कळलं माझे चित्त तुझे. पण हे ज्यांच्या द्वारे कळलं हा अट्टहास त्यांच्यासाठी. ज्यांच्यामुळे देवाची आवड लागली त्यामुळे हा संकीर्तन सोहळा, हाकणे नाम सप्ताह. गेली 4 वर्ष सामर्थ्यवंत तुम्ही नामचिंतनाची आवड, जगाच्या मालकाची आवड समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करताय. भाग्यवान माणूस आहेत तुम्ही सगळे. खरं तर भाग्य आहे या फाळेगावचं सुद्धा की या सामर्थ्यवंत नगरीमध्ये महान तपस्वी वैकुंठवासी गुरुवर्य श्री संत लोटांगणे बाबा यांचं सामर्थ्य झालं. म्हणून जगाच्या मालकाची आवड काय असतं हे तुम्हाला सामर्थ्याने कळालं की आवड किती असावी, किती सामर्थ्यापर्यंत असावी. जर एखादं व्यक्तिमत्व जगाच्या मालकापर्यंत स्वतःच्या देहाचा विचार न करता जात आहे तर शरीराची कुठलीही तमान बाळगता जर लोटांगण करत तिथपर्यंत जगाच्या मालकापर्यंत स्थानापन्नापर्यंत मिळवलं जात आहे. तर ही ताकद लक्षात घ्या. एवढी आवड असावी तेव्हा सामर्थ्यवंत मंदिर याच मातीमध्ये बांधलं जातं जेव्हा माणसाला जगाच्या मालकाची आवड लागते. तुम्ही सांगा काय निराळं राहिलं. जिथे विठ्ठलाचं मंदिर तिथं लोटांगणे बाबाचं मंदिरही आहेच. नोहे सारिता वेगळं काही राहिलंच नाही ना. देवाकडे गेलो देवासारखा झालो. पण देवाकडे जाण्यासाठी माणसाला फार गोष्टीचा त्याग करावा लागतो. त्यातलं पहिलं आहे माझे चित्त तुझे
मी कुठेही असू द्या, माझं चित्त मात्र तुझ्या चरणाशी असावं ही माझ्या सगळ्यात मोठी त्यागाची भूमिका आहे. हे ज्यांना जमलं हा संकीर्तन सोहळा त्यांच्यासाठी आहे. मग त्यांचंच पुढं कार्य चालत चालत आज गुरुबाबांच्या माध्यमातून, संयोजनातून, आयोजनातून हा संकीर्तन सोहळा माजी राज्यमंत्री सुभाषरावजी ठाकरे साहेब यांच्या सहकार्यातनं, पंचकृषीच्या, तालुक्याच्या, जिल्ह्याच्या सगळ्यांच्या सहकार्यातनं हा संकीर्तन सोहळा नाम सप्ताह. खरं तर काला झाल्यावर माझं कीर्तन आहे, पण आता सप्त्यातलंच म्हणायचं. आवड म्हणायचं, दुसरं काही नाही महाराज. अगदी सामर्थ्याने हे संकीर्तन सोहळा आणि ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली असं महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार आमचे गुरुवर्य सोपान महाराज साणप यांच्याच सानिध्यामधून माझ्याकडे ही सेवा आली. त्यांचे मनस्वी आभार मानते. अगदी सुखदुःखात मोठ्या भावासारखं, सख्या भावासारखं जे प्रत्येक कीर्तनकाराच्या पाठीशी असतात, आमच्या म्हणून आमच्याच नाही, प्रत्येक कीर्तनकाराच्या संयमी स्वभाव आणि सगळ्याच गोष्टीच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून सेवा माझ्याकडे आली. ज्यांच्याकडे माझं सौजन्य श्री वसुदेव दादा इंगळे, त्याचबरोबर रामप्रसाद दादा, स्वर्गवासी नामदेवरावजी इंगळे यांच्या स्मृतिपित्र देवीदास दादा इंगळे, श्री नारायण प्रल्हाद इंगळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री गजानन दादा संभाजी इंगळे, श्री वसुदेव दादा विठोबा ठाकरे, श्री रमेश दादा विठोबा ठाकरे, श्री महादेव दादा काशीराम राऊत, श्री जगन भाऊ मधुकर इंगळे, श्री क्षेत्र आदर्शगाव साखरा, या सर्व मंडळीच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली. अगदी गोड गायक वादक, महाराष्ट्रातील नामांकित गायक वादकांच्या सानिध्यामध्ये, उपस्थितीमध्ये हा संकीर्तन सोहळा. सगळ्यांचे मनस्वी आभार. आमचे आशिष महाराज असतील, अगदी गोड सुंदर जे पखावाज वाजवतात, ज्यांच्या माध्यमातून अगदी गोड सुंदर पखावाज तुम्हाला कानावर पडतोय. त्याचबरोबर हरिभक्त परायण अभिषेक महाराज सुद्धा अखंडितपणे सेवेला साथ देतात. आणि माणसाकडे कला याच्यात वाद नाही, पण माणसा स्वभाव नम्र हे फार महत्वाचं असतं महाराज बरं का. तसं अभिषेक महाराज कलाकारांमध्ये एकदम नम्र स्वभाव. म्हणजे मी ज्या वेळेस कीर्तन सेवेला त्यांची मला साथ मिळाली, त्याचबरोबर अगदी गोड गायनाचार्य हरिभक्त परायण पांडुरंग दादा हरिभक्त परायण, आमचे राधेश्याम महाराज अगदी गोड सुंदर ज्यांचा आवाज आहे हरिभक्त परायण, गणेश महाराज. संप्रदायाचं वैभव बघा, पांडुरंग महाराज, राधेश्याम महाराज, गणेश महाराज. कशाला मरायचं, इथेच आहे ना सगळं महाराज बरं का. म्हणजे संप्रदायाचं वैभव काय असतं, ज्या घरात माणसं माळकरी असतात, संप्रदायाची जाण असते, जिथे संस्कार वैष्णवाचं असतात, तिथं नावं सुद्धा भगवंताचे असतात. हे संप्रदायाचं सगळ्यात मोठं सामर्थ्य असतं. नावही गोड आहे माणसाचं, नावं गोड म्हटलं त्याचा स्वभाव आणि त्याच्यामध्ये कलागुण स्वतः एवढेच सामर्थ्य म्हणतं. उत्कृष्ट सिस्टीम, अगदी गोड, सगळ्यांच्या मनस्वी आभारी, सुंदर असणारी संस्था. या सगळ्या संस्थेच्या माध्यमातून आलेलं सगळ्या मंडपाला वैभव, चोपदार वगैरे सगळी मंडळी, सगळ्यांच्या माध्यमामुळे एकट्याचा नवे खेळ म्हणून मेळ जमाविला असं म्हणत, त्या जगाच्या मालकाची आवड तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मांडलेला हा जगन मालकाच्या नामचिंतनाचा अट्टास. अगदी जगद्गुरु तुकोबर आहेत ते सांगतात, देवा काही नाही बघ, तुझ्याविषयी आवड आहे, तुझ्याविषयी प्रेम आहे. असं नको म्हणून की तू भाई अंगाने आवडतोयस. ज्या दिवशी कळलं ना देवा काय स्वभाव आहे तुझा, त्या दिवशी आपोआप मी तुझा झालो. माऊली म्हणतात, मला कळलं माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणच देव होय गुरु. काहीच ठेवत नाही रे तो परमात्मा. माऊली पुन्हा एकदा सांगतात, तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तू सदा रक्षदा पदी आमुते. गुरु बंधू माय बाप सगळं काही होशील, साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत, पण प्रत्येक गोष्टीला माझ्या पाठीमागे उभा राहशील हा माझा विश्वास आहे. म्हणून त्या दिवशीपासून मी दुसरीकडे कुठं गेलोच नाही. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा. हे वाक्य ज्ञानियांच्या ज्ञानाचं आहे, ज्यांना सामर्थ्य आहे, अधिकार आहे, त्यांना काही गरज नाही हे सगळं करायची. पण एखादा योगी जर नामचिंतनाचं कौतुक करतो, तेव्हा आम्हा वैष्णवाला कौतुक वाटतं, आम्ही दैवाचे. ज्ञानोबराय म्हटले, जगद्गुरु तुकोबरांचं वर्णन करायला गेलं तर ज्ञानियांचं ज्ञानी आहेत. मज पामरा काय थोरपण पायची वाहन पायी बरी, हे जगद्गुरु तुकोबराय सांगतात. तर ज्ञानोबरांचं एवढं सामर्थ्य आहे, ते ज्ञानोबराय जर म्हणतात हरी मुखे म्हणा, तेव्हा मला वाटतं माझे चित्त तुझे काही करायची गरजच नाही ना विठ्ठला. पण फार प्रेमळ स्वभाव आहे रे देवाचा. फक्त माणसाचं चित्त जागेवर असलं पाहिजे. आता आपलं कसं आहे ना महाराज, देव आवडायला ही प्रारब्ध फार चांगलं लागतं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली. उगाच देव आवडत नाही बरं, लय भाग्य लागतं. काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला, गेलो नाही. काही म्हणते गेलतो, बसलो नाही. काही म्हणले बसलो होतो, मधनं चालू. काही म्हणले शेवटपर्यंत बसलो, कळलंच नाही. चुकाच नाही तुमच्या. तुमचं पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या निष्ठावंत धर्म मंडपात तुमचं मन रमत नाही, सुखावत नाही, स्थिरावत नाही. मायबाप यात तुमचा दोष नाही. माऊली हेच सांगतात, पूर्वजन्मीचं पाप जोपर्यंत तुम्हाला नामचिंतनाचा अधिकार मिळत नाही, आवड असायला पुण्य लागतं. मी नाही. नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविन धावया न पावे कोणी, तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. माणसं सहज विचारतात, ताई पाप म्हणजे काय असतं. तुम्हाला स्पष्ट सांगते मायबाप, स्वतःच चांगलं कळत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं. स्वतःच
चांगलं कळत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं, म्हणून तर आम्ही म्हटलं गोमटे ते करा माझे भार ओझे. आमचं चांगलं आमच्यापेक्षा ज्याला चांगलं कळतं त्यालाच करू द्यावं बाबा. आणि त्यांनी जे सांगावं ते आम्ही करावं. तुळशी माळा गळा, गोपीचंदनच्या हृदय कळवला वैष्णवांच्या. हे आम्हाला जमलं की आमचं चांगलं, तुका म्हणे घालू तयावरी. आम्ही काळजीच करत नाही, कारण कसं आहे ना, मिठी पडली सर्वस्वी त्याचा झालो ना, मग बाकी कशाची चिंता करायची गरज नाही. पण कधी हे सगळं करण्यासाठी माणसाला त्याग तेवढा असला पाहिजे. आता मृत्यू वाटलंय बघा, तेषां समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी न चिराग पार्थ मैया विशुद्ध चित्तसाम. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे बघ पार्था, मृत्यू वाटलंय, पण तू जर त्यांना मारलं नाहीस तर ते तुला मारल्याशिवाय सोडणार नाही याची जाण ठेव. अगदी याच सामर्थ्याने जर आम्ही संसारिकात गुंतलो, आम्ही त्याच्यावर प्रेम केलं, ते आमच्यावर करणार. हे षडविकार आमच्यावर प्रेम करणार आहेत का? आम्ही फार त्यांना कवटाळून ठेवलं, पण ते आमचा नाश करणार. जे अधर्माने आहे ते अधर्मानेच आहे. व्यवहार आणि प्रेम दोन्हीमध्ये फार अंतर आहे, जमीन अस्मानचं अंतर आहे. व्यवहारामध्ये खरं खोटं कळलं पाहिजे. प्रेमात ठीक आहे, प्रेमात राक्षसही भाऊ आहे, प्रेमात राक्षसही भाऊ आहे, पण व्यवहारात हे व्यवहार कळावे म्हणून तर गीता आहे, म्हणून तर महाभारत आहे. कळतंय का? हा व्यवहार कळावा. प्रेम असणं वेगळं आणि धर्म अधर्माने वागणं. आता ही माणसं फार चुकीचा अर्थ करतात वैष्णवांचा किंवा हिंदुत्वाचा. हिंदू आहे म्हणा तुम्ही, सकलांचं येते आहे अधिकार. तसं नाही रे दादा, व्यवहार व्यवहाराच्या ठिकाणी आहे. सर आम्ही कोणाचं वाटोळं करत नाही तर आमचं कुणी का करावं? आणि आमचं कुणी कारण नसताना करत असेल तर आम्ही गप्प का बसावं? अरे कितीही झालं तरी आम्ही अशा बापाची औलाद आहे. अरे 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर शिवरायांनी विचार केला असता माझा बाप निजामाच्या हाताखाली कामं करतो, गुलामगिरी करतो, मी हिंदवी स्वराज्य कसं उभं करणावं? अरे राजाच्या पोरानं राजा बाबा हा न्याय त्यांनी सांभाळला नाही. इथे गुलामी करणाऱ्याचं पोरग फक्त 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ हातात घेऊन ही शेतकऱ्याची मुठभर मावळं हातात धरली आणि त्या सत्ताधीश शत्रूच्या नाकावर टिचून 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले आणि हिंदवी स्वराज्याचा धनी व्हायचा अधिकार मिळवला. आम्ही त्याची लेकरं दादा. कमीपणाचा मोठेपणा करता येतो आम्हाला, खऱ्याला खरं खोट्याला खोटं म्हणता यावं आम्हाला तर देव कळतो आम्हाला. पण आमचं कसं आहे, क्वांटिटी जास्त असली की क्वालिटीला किंमत राहत. स्पष्ट करून सांगते, चाणक्य 5000 वर्षापूर्वी सांगतात, हा असा समाज आहे इथे 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं आहे का खोटं आहे? बोलत जा. विनंती माझी, असं मड्याला बसल्यावर उगो उपकार, तू बोल मी आहे, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय, तू बोल. येत नाही आपण कोणाच्या कीर्तनाला, तुझं नाव ऐकून आलोय, तू बोल. आलोय ते नशीब समज, तू बोल. असं ॲटिट्यूडने बसू नका. अरे बस माझे काय, मी काही तुमचं काहीच वाटोळ नाही केलं दादा. बोला जा, विनंती माझी आहे की नाही. तुम्ही आनंद व्यक्त करा जा, फील द मोमेंट. कीर्तन म्हणजे अधिकारी आहे इथे, जगाच्या मालकाचं स्थान पण नाही. जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. आनंद व्यक्त करा. हसू वाटलं मोठ्या ना हसा. माय मावल्या तुम्ही तर आनंद घ्या. शेजारच्या कांटाळ्या बसल्या तरी चालेल, काही नाही. माय ह्यांना का म्हणलं नाही, हे कुठेही हसतं, ह्याला कुठेही भेटतं हसायला. हे काय पानटपरी समोर बसून खे 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 केलं, ह्यांना कोण काय म्हणणार आहे का हसलं म्हणून? पण आपण 4 माणसात मोठ्यानं हसलो लगेच माझं काय बाय बाईच्या जातीने एवढ्या मोठ्यानं हसाव का म्हणतात की नाही. इथं सगळ्याच्या आवाजात आपला दबून जातोय. घ्या हसू, काय आनंद घ्यायचा ग माय, मिळेल तिथे. आणि कीर्तनात आनंद घ्यावा. हसू वाटलं मोठ्याने हसा, रडू वाटलं डाय मोकलून रडा, मन मोकळेपणाने रडा. जगाच्या मालकाच्या दारात रडायला घाबरायचं? देवाला याच्यापेक्षा याची भाषा लवकर कळतं बरं, त्याच्यामुळे रडायलाही घाबरायचं. बिंदास. रडू वाटलं रडा, नाचू वाटलं नाचा. आता एखादी म्हणून नाचले असते ग, पण ज्याच्या संग गाठ बांधली तो गुणाचं नाही. आणि त्याला जर चुकून कळलं नाचत होती सप्त्यात, तर घरी गेल्या गेल्या कीर्तन घेईल माझं. घरी गेल्या गेल्या म्हणून लई संतीन आलती वय मंडपतोय अंगात, तू ये घरी तुझी महाराजींकडे तो नाचत होती वय. समाज आहे पण मला लोकांच्या दृष्टिकोनाचं नवल वाटतं दादा. काय पॉइंट ऑफ व्ह्यू आहे समाजाचा. जी पोरगी वरातीत नाचते ते सुशिक्षित आहे, आणि जी कीर्तनात नाचते ती नालायक आहे. जिने अखंडितपणे संस्कार मर्यादा संस्कृती सांभाळून संसार केला ती 2 वर्ग कमी शिकली म्हणून ती लोअर क्लास आहे. जी 2 वर्ग जास्त शिकली पण जिला कधी मोठ्यांचा आदर करता आला नाही, परमार्थाचा प सुद्धा कधी कळलं नाही, जिला कधी संतांची जाणीव झाली नाही, जिला कधी गाथ्याचं ज्ञानेश्वरीचं वाचन कळलं नाही, ती 2 वर्ग जास्त शिकली, चपल्या घालून चपात्या लाटती, पण ती हाय क्लास आहे. सोसायटी खतरनाक मेंटेन केली समाजाने, माहिती आहे. लोक आहेत इतके विचित्र लोक आहेत. मला नवल वाटतं रे. देवाला मानतो तो अनएज्युकेटेड, देवाला मानत नाही इट इज वेल एज्युकेटेड. कसं काय?
शिक्षणाला देवापेक्षा जास्त महत्व देता आणि लोकांच्या कनिष्ठ बुद्धिमत्तेची कीव येते मला. अरे स्वतःचं अस्तित्व मोठं करायला संतांना आणि देवांना नावं ठेवता याच्यापेक्षा नीच कुठली गोष्ट असू शकते की तुम्ही स्वतःचं अस्तित्व मोठं करायला जगाच्या मालकाला नावं ठेवता. याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं तुम्हीच मला सांगा. मी शहाणा, मी मोठा, माझं खरं म्हणून कोण वाईट? तुकोबांचं वैकुंठ गमन झालंच का? ज्ञानोबांची भिंत चाललीच का? नाथांच्या 36 वर्ष कावडीनं पाणी वाहिलंच का? चंदन उगाळलंच का? अरे माणूस पाहिजे त्याला हे सगळं समजून घ्यायला. कायम लक्षात ठेवा, संतांच्या बाबतीत जे घडलं ते चमत्कार नाही हे डोक्यात फिट करून ठेवा. ज्ञानोबांची भिंत चालली, तुकोबांचा गाथा तरला, रेड्यामुखी वेद बोलवला गेला, नाथांच्या घरी जगाच्या मालकानं कामं केली, गोरा कुंभारासाठी कुंभार झाला, महार झाला तुकोबांसाठी, रोहिदासांसाठी चांभार झाला. हे चमत्कार नाही, हे संतांच्या तपश्चर्याचं आणि त्यागाचं फळ आहे, ज्याला परमात्म्याची कृपा म्हणायचं. अरे सर्वस्वी त्यागलं आम्ही, मग नोहे सारिता सर्वस्वी त्यागलं ना आम्ही. माझे चित्त तुझे मिठी पडली, तुझा झालो मग तू माझा होणारच ना. देव माझा काय नवल राहिलं याच्यामध्ये? नवल नाहीच आहे. जर मी तुला सर्वस्वी दिलं तू मला करणारच माझ्यासाठी. नियम आहे ना, तो व्यवहार आहे. तू का म्हणे लोकीचा देह जाणार हा जसा व्यवहार आहे, तसं तुम्ही संताची संगत केली देव मिळणार हा व्यवहारच. आणि या व्यवहाराच्या पलीकडे संतांचं प्रेम आहे. यदा कदाचित चुकलो तरी ते काही फेकून देत नाही, देत उच्च नीच काही. तिष्ठे भाव भक्ती जमेल तसं रे. देवाचं नाव आहे तर मला सांगा, मध रागाने खाल्ला गोड लागत नाही? लागतो की नाही? माय तुम्ही माझ्या पार्टीच्या आहे म्हणून तरी बोला. बरं बोलायला कुठं आपल्याला शिकवावं लागतं का ग माय? तुम्ही लय गोड आहे ग माय, आई शपथ लय गोड आहे. कीर्तनाला आलेल्या तुम्ही तर लय गोड आहे ग, आई शपथ लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना, लय गोड आहे ग तुम्ही. लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. लगे आम्ही बोलतो याचं कारणच तुम्ही आहे. काय लागतं बायकोला? 2 शब्द प्रेमाने बोलायचं, पण तुम्हाला इतका ऍटिट्यूड. बायको चप्पली कशी ठेवायची, डोक्यावर घेतली की नाचती. काय गरज आहे का? सांभाळा की जरा प्रमाण व्यवस्था. अरे आयुष्य सांभाळते तुमचं ती. पण मी नाही सांगत रे, न्यायशास्त्र सांगतं घरातल्या स्त्रीला जर नाती सांभाळता आली तर त्या पुरुषाला परमार्थ करायची गरज पडत नाही. वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता. घरातल्या स्त्रीनं नाती सांभाळावी, घरातल्या पुरुषानं नीती सांभाळावी. त्या घरातला विटेवरचा मालक आणि रखमाई लक्ष्मी कधीच त्या घराची साथ सोडत नाही. ही ताकद संसारात सुद्धा असते. काय लागतं दादा? लग्न नामदेवरायाचं नवरी राजाई वरमाय गोनाई वरबाप दामू शेठ आणि लग्न लावायला ब्राह्मण विठेवरचा मालक आहे. काय पाहिजे अजून सांगा ना? नोहे सारिता गरीबाची नाही ती राजाई. 2.25 क्विंटल सोन्याचा पलंग आहे, माहेरी झोपायला तिला. लक्ष देऊ नाही का? 2.25 क्विंटल 350 किलोचा पलंग होता झोपायला माहेरी. तरी नवऱ्याच्या घरी जी शिवाय बोलत नव्हती. तुमचं बरं आहे ना? सहज विचारलं महाराज. 1.25 एकर ऊस आहे तुमच्या सासऱ्याचा, तरी बोलू देत नाही तुम्हाला. गेल्या वर्षी धोंड्याच्या महिन्यात अर्ध्या तोळ्याची अंगठी घातली, महिनाभर स्टेटस ठेवत होती, लढाचा जावई गेला सासरवाडीला. अर्ध्या तोळ्यावर. आपलं जरा अवघडच नाही का? जाऊ द्या, हरकत नाही. राजाई सारखी पत्नी मिळायला व्यक्तिमत्व नामदेवरायांसारखं लागतंच की. दोन्ही समान असावं. ताकद आहे रे दादा, काही लागत नाही बघा बायकोला. 2 शब्द प्रेमाने बोलत जा. असंही फार सहन करते बाई. सगळीकडनं त्रास असतो. सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं हिंडवावं, अख्ख्या जगानं त्रास द्यावा. फक्त नवऱ्यानं म्हणावं सोबत आहे मी तुझ्या. बाई सगळी संकट एका पायावर सहन करण्याची क्षमता ठेवते. फक्त नवरा साथ देणारा आणि विश्वास ठेवणारा भेटला पाहिजे. वाजवा वाजवा वाजवा. मग हसलात ना, आता वाजवा प्रत्येकानं. केव्हा तरी बायको विषयी वाजवा की कधीतरी प्रेमाने तरी. अरे कधीतरी खरं सांग माय, आयुष्यात कोण चांगला हवा ग माय मावल्या? आयुष्यात संसारात कोण चांगला हवा म्हणजे संसार चांगला होतो? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. माझं पेटल्यावर तुम्हाला कशाला विचारते? येईल माझी मला अक्कल. पेटेपर्यंत सांगा. एक्सपिरियन्स आहे का माझा तुम्हाला? इमानदारीनं सांगा, खरं आहे का खोटं आहे? मीही तुम्हाला नाही, ज्ञानोबरायांवर विश्वास ठेवते. माझं माऊली म्हणतात, जरी सख्याचा जिव्हाळा बाय सासरवासच आहे, प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सहन करते. परमार्थाचंही तसंच आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धणी घेतो येते. ज्यावेळेस मालक शहाणा भेटतो त्यावेळेस सगळं काही सोडायला वाईट वाटत.
कारण मालकावर विश्वास असतो, निदृढ विश्वास असतो आणि या निर्भीडपणामुळे आम्हाला ज्ञात असतं घालून या भार राहिलो. हा मालकाचा विश्वास आम्हाला सर्वस्वी त्याग करायला मागे पुढे बघू देत नाही आणि हाच विश्वास आम्हाला तारल्याशिवाय राहत. पण हा विश्वास किती पाहिजे? मन थोडी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा. पटकन मिळावं, लवकर मिळावं नाही रे दादा. काही परमार्थात चालत नाही. तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्या विना. वेळ आल्याशिवाय काहीच मिळत नाही. तुम्हाला त्याग करावाच लागणार आहे. तेव्हा कुठं तुमची अवस्था नोहे सारिता. त्याच्यासाठी तुम्हाला करावंच लागणार आहे माझे चित्त तुझे. आणि हे होणार कधी आहे तुझं पाहता. पाहिलं देवा मी तुला बाह्य स्वरूपाने नाही, कळलं मला. पितामहा भीष्माने वचन दिलं कृष्णाला, काही झालं देवा तू शस्त्र उचलायचं नाही. उपदेश करायचं ठरवलंच, फक्त शब्दांचा उपदेश करायचा, शस्त्राचा वापर करायचा नाही, नियमभंग करायचा नाही. कृष्णानं सांगावं पितामह आज्ञा मानणार मी, नाही शस्त्र वापरणार. जे काही असेल ते उपदेश मुखाने असेल, याच्या पलीकडे मी कुठलंच छलकपट करणार नाही. अर्जुनाच्या रथाचा पाय गेला, बाणावर बाण अर्जुनाला मारला. अर्जुनाच्या चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा कौरवाने घेतला. भगवंताला सह देवानं सुदर्शन चक्र फिरवलं. भीष्माने विचारलं देवस ना तू? अरे परमात्मा असून वचन मोडलं. देवाने सांगितलं अरे स्वतःचं वचन मोडेल पण डोळ्या देखत भक्तावर झालेला अन्याय कधी सहन करणार नाही. सगळ्यात मोठं वचन भक्ताचं रक्षण करणार. ज्या दिवशी कळलं मिठी पडली. देव स्वतःचं वचन मोडून जर भक्ताचं वचन पाळतोय तर आम्ही सामर्थ्याने ते वचन सांभाळावी ही ताकद आम्हाला ज्या दिवशी कळली त्या दिवशी आम्ही म्हटलं देवा काही हरकत नाही, सगळं काही सोडतो आणि एकमेव निष्ठावंत याच्यासाठी सामर्थ्याने, याच्या पलीकडे नाही. आता याच्या पलीकडे काही करायचं नाही. याच्यासाठी सगळ्यात स्थिर जे पाहिजे ते मन आणि त्याला एकच पर्याय नामचिंतन. विठ्ठला
त्यासाठी मन स्थिरावर असणं गरजेचं आहे. कारण कसं आहे ना देवा, कळत नाही असं नाही रे, सगळं कळतं. माणसाला कळत नाही अशी कुठलीच गोष्ट नाही बरं, सगळं कळतं. एखाद्यानं सकाळी मांसाहार केला, दुपारी चल म्हणावं त्याला मंदिरात, पंढरपूरला येईल का तो? सकाळी मांसाहार केलेला व्यक्ती दुपारी पंढरपूरला येईल का? सहज म्हणेल नको आज नाही, आज चुकीचं खाल्लंय, मग उद्या पवित्र होतं का? तुम्हाला असं वाटतं का? आणि अजून एक नवीन लोकांचा नियम आहे, सोमवार गुरुवार खात नाही, बाकी दणकावून हाणतात. मग तेवढं कशाला सोडायचं? तुम्हाला असं वाटतं का सोमवार गुरुवार देव बघतो आणि बाकीचे डोळे झाकतो, तू खामी बघत नाही, तू खामी बघत नाही, असं करतो का तू? थोडं लॉजिकही लावायचं ना. हा, देवाला घाबरायचं नाहीये रे. काळाचं ही काळ देवाला विठ्ठलाचं आहे. आम्ही घाबरत नाही देवाला, आम्ही निर्भीडपणे जगतो. मृत्यूचाही ज्याला भय वाटत नाही त्याला वैष्णव म्हणावं, आणि तोच वैष्णव आहे ज्याला कधीच काळ घाबरवू शकत नाही. ही तुळशीची माळ गळ्यात असेल, हा कपाळाला गंध असेल, तर आम्हाला विश्वास आहे मृत्यूही आम्हाला न सांगता येणार नाही. जेव्हा आमचा नियतकालीन मरण आहे त्याच दिवशी आम्हाला मृत्यू घेऊन जाईल. आपत्कालीन आम्ही मरणार नाही. आमचं मरण लल्लाटी जे लिहिले न पुसेगा, काही केले जे आमचं इथं लिहिलंय त्या नियमाने मरणार नाही असं नाही, मरणारच. मरण अटल आहे. अदृश्य नेऊन संतत आणि कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. कर्म आला की जन्म मृत्यू हे ठरलंच आहे. पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जन्य जठरे शयनम हे संसारी बहुदस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. याला पर्याय एकच आहे, भज गोविंदम भज गोविंदम भज 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 गोविंदम. आणि नामचिंतनाला पर्याय नाही, या साधनेला पर्यायच नाही. सगळ्यात मोठी साधना नामसंकीर्तन. साधना पैसो पे जळतीला पापे, कष्टच नाही दादा. मी तुम्हाला म्हटलंच की मध रागाने खाल्ला गोड लागतो की नाही, लागतो की नाही. माय मी तुमचं काय वाटोळं केलंय ग? मुद्दाम करताय. काही काही माणसं मुद्दाम करतात, त्यांना महाराजाची जिरवायची असते. ती मुद्दाम हसत नाही, मुद्दाम बोलत नाही, मुद्दाम टाळी वाजवत नाही, मुद्दाम रिस्पॉन्स देणार नाही, प्रतिक्रिया देणार नाही. ते कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरकी बोलत होती, लय ज्ञान शिकवत होती, आपल्याला येड्यात काढत होती. पट्ट्या निसता बसला होता, बोललाच नाही. ॲटिट्यूड कधी कधी कशाशी खाता कळत नाही. माहिती आहे, करुणा आहे असं नाही. स्वाभिमानानेच आयुष्य जगायचं हे कायम लक्षात ठेवा. स्वाभिमानानेच. शिवरायांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला वाटलं इनका तो मसीहा गया बिनको कोण वाली है, कुछ दिन की बात है दक्कन पैरों के नीचे होगा, कुछ दिन की बात है दक्कन पैरों के नीचे होगा, बहुत गुरूर किया इन मराठों ने हम पे. अब देखते हैं किसके नाम पर लड़ेंगे, किसी की जोर पर इतना उड़ेंगे. देखते हैं ये जो मेरा सपना है कि दक्कन औरंगजेब का होगा, ये सपना कुछ दूरी पर है. इनका मसीहा गया, अब ये क्या करेंगे, मुठभर मावले है, मेरा क्या बिगाड़ लेंगे. पण याला कुठं माहित होतं, अरे ज्या शिवरायांचा मृत्यू झाला त्या शिवरायांचा अधिकार असणारा, त्या शिवरायांचं रक्त असणारा, अरे जर छत्रपती शिवाजी महाराज सिंह तर त्यांचा छावा जिवंत होता, जो याला कधी केसाला धक्का मराठ्यांच्या लागू देणार नव्हता. कालही आणि आजही इतिहास साक्षी आहे. जेव्हा जेव्हा जवळच्या माणसांनी दगा केला त्या वेळेस इतिहासाला कलंक लागला. काल आज आणि उद्या जोपर्यंत जवळची माणसं सोबत राहत नाही तोपर्यंत इतिहास जिंकू शकत, धर्म जिंकू शकत. जेव्हा आपलीच माणसं आपल्याच माणसाविषयी आपल्याच माणसांचे पाय खेचायला तयार राहतात त्या दिवशी धर्माला कलंक लागतोच. शंभूराजांसारखं सामर्थ्यवंत व्यक्तिमत्व मुघलांच्या हाती लागलं असतं. अरे सोयराबाईनं स्वप्न बघावं राजारामाचा अभिषेक करायचा, बंदिस्त करावं. अरे स्वतःच्या जवळच्याच मंत्र्यांनी छत्रपती शंभूराजांना दगा द्यावा. अरे 2-4 जमिनीच्या तुकड्यासाठी 2-4 पैशासाठी धर्माशी गद्दारी करावी. शंभूराजांना कळावं, पण आपलीच माणसं कुठपर्यंत सांगावं. हत्तीच्या पायाशी द्यावं, कडेलोट करावा, पण किती माणसांचा करावा, कोणाचा करावा. विश्वास ही फार मोठी गोष्ट असते. आणि आपापल्या धर्माचा स्वाभिमान असावा आणि आपापल्या धर्माच्या माणसावर आपला विश्वास असावा, तर देश प्रगतीच्या पथावर चालणार आहे. नाहीतर धर्म बुडला तर देश बुडायला वेळ लागणार नाही. कायम डोक्यात ठेवा, धर्म आहे तर देश आहे. ते धर्मो रक्षती रक्षित हा जे म्हणता ना तुम्ही धर्माचं रक्षण करा, धर्म तुमचं रक्षण करेल. धर्माचे पालन करणे, अखंड खंडन हिचे महा करणे काम, बीज वाढवावे नाम, हे कायम लक्षात ठेवा. याच 2-4 लोकांच्या छलकपटामुळे
ज्या औरंगजेबानं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघितलं, 1-2 दिवस नाही, 1-2 महिने नाही, 1-2 वर्ष नाही, 9 वर्ष लढत होता शंभूराजांशी. औरंगजेबाच्या संपत्तीचा विचार केला, अखंड हिंदुस्थान औरंगजेबाच्या संपत्तीचा 1/3 भाग आहे. एवढा जागीरदार असणार औरंगजेब या दख्खनसाठी, या मराठ्यांशी, या मावळ्यांशी 1-2 महिने नाही, 1-2 वर्ष नाही, 9 वर्ष लढत होता. काय अधिकारी आणि काय सामर्थ्यवंत व्यक्तिमत्व असेल शंभूराजांचं, काय बुद्धिमत्ता असेल, काय तल्लग्न असेल, काय ताकद असेल आणि काय विचार क्षमता असेल. 9 वर्षात एकही गड किल्ला शंभूराजांना मुघलांच्या हाती लागू दिला नाही. एवढं श्रेष्ठ विचारसरणीचं राजा म्हणजे छत्रपती शंभूराज होतं. हे मुघलांच्या हाती लागेल, हे शंभूराजे मुघलांच्या हाती लागतील, असं व्यक्तिमत्व मुघलांच्या हाती लागेल. जोपर्यंत जवळची माणसं दगा करत नाही तोपर्यंत त्रास होत. जवळच्याच माणसाने दगा केला, स्वतःच्या पोराच्या राज्याभिषेकासाठी शंभूराजांना कैद केलं. अरे सरसेनापती सारखा मामा पाठीशी होता, पण शेवटी दगा तो दगाच. आपल्याच माणसाने केल्यावर आपली जीभ आणि आपलीच दात कोणाला सांगावे. अरे शंभूराजांसारखं व्यक्तिमत्व मुघलांच्या हाती लागत. त्याच माझ्या माऊलींच्या समाधी शेजारी तुळापूर तीर्थक्षेत्र संगमाच्या ठिकाणी साखरदंडाने बांधलेले माझं शंभूराजे झाडाच्या साली काढतात तशा अंगाच्या साली काढल्या, रक्ताच्या डोहाच्या डोहांगावर वाहता झालेल्या जखमीला त्रास व्हावा म्हणून या नालायकांनी तिखटाची मिठाची राजाच्या अंगावर केली. देखते कितना सहता है, अरे मृत्यू भी घबरा जाए, काल भी थरकाप उठे, इतना जलील किया हाथ मरोड़े, पाँव मरोड़े, नाखून उखाड़े, यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शे. फिर भी औरंगजेब बोल रहा था, देखते शिवा का बच्चा कब तक नहीं झुकता. अरे साखरदंडाने बांधलेला माझा शंभूराजे मारणाऱ्याचा हात थरथर कापतो. येऊन औरंगजेबाला सांगतोय, जहापना माफ करना, जहापना माफ करना, छोटी मुंह बड़ी बात कर दूंगा. इतने राजा देखे, इतने महाराजा देखे, इतने वीर देखे, इतने शूरवीर देखे, इतने सुरमे देखी ना खोने, लेकिन खुदा की कसम इस शिवा के बच्चे की जैसी औलाद आज तक नहीं दी ना खोने. क्या औलाद है. भगवान भी जिसके सामने कौतुक से खड़ा रहे ऐसी औलाद है वो. भगवान भी जिसकी प्रशंसा करे ऐसी औलाद है वो. मृत्यू को भी नहीं डरती. देखते हैं. रागला औरंगजेबाला सिंहासनावरनं तडकन उठला, सळई घेतली, आगेत घातली, तळपत सळई नजरेत घुसणार आहे. 2 बोटाचं अंतर आहे. आखरी बार पुचराव संभा बात मांडलो. जिंदगी से हात गवा बैठोगे. काय ऐकायचं काय रे तुझं. छती फुगून नजर वर करून सांगितलं शंभूराजाने, काय ऐकायचं काय रे तुझं. 3 सवाल का जवाब दे संभा. जिन लोगों ने हमसे गद्दारी की उनका नाम, स्वराज्य का खजीना और सल्तनत को सलाम. शंभूराजा हसत हसत म्हणले, हे नालायका, काय मारायचं ते मार, काय जीवाची लहिलाई करते ते कर. जोपर्यंत अंगात शेवाच्या रक्ताचा थेंब आहे, जोपर्यंत श्वासात श्वास आहे, तोपर्यंत हा शिवाचा छावा आहे. तुझ्यासारख्या हलकट कुत्र्यासमोर नजर झुकवणार नाही. अरे मारशील शंभूराजाला, पण जिथं जिथं या हिंदुत्वाचं रक्त सांडलं त्या प्रत्येक थेंबात नवीन संभाजीराजे उभा टाकल्याशिवाय राहणार नाही. अरे ताकद रक्तात आहे, विचारात आहे. मारशील ते शरीर आहे, विचाराचं काय करशील. एक शंभूराजे मारशील, लाखोंचं करोडोंचं काय करशील. आजही औरंगजेबाला समाधी महाराष्ट्रातच घ्यावी लागली. आपल्याच मातीत त्याला गाढावं लागलं. ही ताकद ज्या राजांमध्ये होती त्याची लेकरं आहेत आम्ही कसं काय धर्म अशी गद्दारी करावी. काहीतरी विचार करा दादांनो. काय मातीत जन्माला आलो, विठ्ठलासारखं दैवत मिळालं, वारकरी संप्रदायासारखं स्थान मिळालं, शिवरायांसारखे गुरु मिळाले, शंभूराजांसारखी ताकद मिळाली आणि ज्ञानोबा तुकोबांसारखे मायबाप मिळाले, वैष्णवाचा अधिकार मिळाला. अजून काय वैभव पाहिजे आयुष्यात. सांगा ना, काय पाहिजे अजून. करुणा करणारे तेवढेच आहे, सामर्थ्यवंत तेवढेच आहे, ताकदही तेवढीच आहे. कसं काय दृष्टी महागारी फिरेल. दृष्टी न फिरे. ज्या दिवशी बाप कळला ना, दुसरीकडे गेलो. पाश्चिमात्य स्वीकारलं नाही, स्वीकारलं. ज्या दिवशी कळलं ना मी कोण आहे, माऊली म्हटले तुझ्या दारात आलो आणि कळलं. या ज्ञान भक्ती सहज बघतू एक वटला मज, तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. शब्द लक्ष देऊन ऐका, लगेच अर्थ कळ. ज्ञान आणि भक्तीपूर्ण परिपूर्ण झालेलं व्यक्तिमत्व देवाच्या दारात जातं. जेव्हा देवाच्या दारात जातं तेव्हा कळतं कोण आहे. ज्या दिवशी तुझ्या दारात आलो त्या दिवशी कळलं मी कोण आहे. ज्या दिवशी मी कोण आहे कळलं त्या दिवशी कळलं तू कोण आहे. ज्या दिवशी तुझा आणि माझा संबंध कळला त्या दिवशी कळलं आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतर आहे. काय फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात. नामस्वरूपी. त्या दिवशी कळलं जर एवढा मोठा अधिकार आहे तर अवघाची संसार सुखाचा.
सगळं करायची ताकद आहे माझ्यात, पण ही ताकद कुठून आली? जाई न गे माया तुझं पाहता. तुझ्या दारात आलो तेव्हा कळलं सर्व सुकृताचे फळ मी लाहीन. कधी कळलं? क्षम मी देईन. फक्त हरिपाठ नीट म्हणे जा, क्षमा मी देईन असं नाहीये ते. क्षम किंवा क्षेम याचा अर्थ आहे आलिंगन. मिठी पडली पंढरी राया. ज्या दिवशी देवाला सर्वस्वी दिलं त्या दिवशी कळलं बाप रखमा देवीवरू विठ्ठलाचे भेटी आपल्या सेवेसाठी नाहीये, संसाठी. सौ म्हणजे सारखं. देवाला सर्वस्वी दिलं आणि देवानं देवासारखं केलं. नो हे सारिता. ज्या दिवशी वेगळाच झालो नाही त्या दिवशी नामा म्हणे केशवराजा केला नियम चालवे माझा. मी बोललो तू केलंस. वाचास्पतीत संत, संतांनी बोलावून होतं ते का होतं? देव करतो ना. तू का म्हणे माझं बोलविता देव आपुलिया बळे नाही मी बोलत असं का कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी शिकविता धनी. पण आमचा सगळ्यात मोठा भ्रम आहे की आम्ही करतो. ते नामदेवराय म्हणतात ना, लटके झाले कटके देते काडके एवढे राळे, लटके झाले कटके देते काडके एवढे राळे, लटके झाले कटके देते काडके एवढे राळे, लटके झाले कटके देते काडके एवढे राळे. उडत चिमणी सरत झाली तिचे वाटी एवढे डोळे, उडत चिमणी सरत झाली तिचे वाटी एवढे डोळे. लटके झाले लटके लटके झाले लटके लटके झाले कटके देते काडके एवढे राळे, लटके झाले कटके देते काडके एवढे राळे, लटके झाले कटके देते काडके एवढे राळे, लटके लटके झाले कटके देते काडके एवढे राळे. मुंगी व्याली शिंगी झाली, मुंगी व्याली शिंगी झाली, मुंगी व्याली शिंगी झाली, मुंगी व्याली शिंगी झाली. तिचे दूध किती 17 रांजण भरले पिले 12 हत्ती. तिचे दूध किती 17 रांजण भरले पिले 12 हत्ती. मुंगी व्याली शिंगी झाली, 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 मुंगी व्याली शिंगी झाली. मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी. मुक्ताईंचं वर्णन आहे आणि मग असे जे म्हणलं ते नामदेवराय. नामदेवरायांचं हे कूट अभंग आहे, त्याला कूट रचना म्हणायची. कूट म्हणजे कुठून कुठून किती बी कुठले तरी कुठूनच कळत नाही त्याला कूट म्हणायचं. कूट म्हणजे खोडकर. लटके झाले कटके तेथे काडक्या एवढे राळे, लटके खोट कटके कुटाणे. काय सांगावं नामदेवराय म्हणतात. अहो जगाची कथा काय सांगावी. राळ फुगवलं आणि गाडग्या इतकं फुगलं. काय फुगवलं? राळ कळतं माऊली तुम्हाला? राळ आमच्या भागात संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी दिवशी भोगीची भाजी असते, बाजरीची भाकरी असते आणि रायाचा भात असतो. राळ हा एक धान्याचा प्रकार आहे. तांबडं तांबडं असतं. फुगवून फुगवूनही फार फार तर ज्वारीपेक्षा कमी, पण ज्वारी इतकं सुद्धा फुगत नाही. नामदेवराय म्हणले ते राळ गाडग्या इतकं फुगलं. शक्य नाही? फुगलं. कलियुगात शक्य. एखाद्याच्या सोप्यावर जाऊन बसावं ते आपलं काही ऐकतच नाही. ते असतं राळ इतकं पण फुगतं इतकं ते आपल्यालाच सांगतं. ताई मी याचा अध्यक्ष, त्याचा उपाध्यक्ष, त्याचा सचिव, त्याचा चेअरमन, त्याचा सरचिटणीस. आपल्याशिवाय गावचं पान हालत नाही. आपलं साहेबाचं लय जमतं. ताटाला ताट लावून बसतो आपण साहेबाच्या. आपली बायको सुद्धा लय मोठ्याची. हान मग आम्हाला घालतो का सोपा डोक्यात आमच्या तू. अरे बरं. आणि सगळ्यात नवल काय माहिती, एखाद्याला जर सेवेसाठी कॉल केला ना तर ती माणसं डायरेक्ट आधी पद सांगतात. हा नमस्कार ताई, मी नगराध्यक्ष बोलतो. मी काय करू? तू माझ्याकडे काय काम आहे ते बोल ना. तू नगराध्यक्ष याचा मला काही गरज संबंध. याच्यातच दिसून येतं की माणसाला आपल्या अस्तित्वाचा जास्तच गर्व आहे. त्याच्यामुळे देवाच्या अस्तित्वाची विसर आपोआप पडत चाललाय. तेच म्हणतात ते नामदेवराय. अहो काय सांगावं तुम्हाला. मुंगी उडत होती, उडता उडता चरत होती. उडता उडता चरत होती आणि तिचं डोळं वाटी इतकं होतं. चिमणीचं डोळं. कोणाचं? चिमणीचं. किती होतं? वाटी इतकं होतं. मुंगी व्याली शिंगी झाली, मुंगी व्याली म्हणे तिचं दूध 17 रांजण. कुणाचं? मुंगीचं. पिले किती? 12 हत्ती. कुणाचं दूध? मुंगीचं. करा सप्ते. ढेकळं मिळ लागणार आहे आपल्याला. जोपर्यंत असं आयुष्य चाललंय तोपर्यंत काहीच खरं नाही. लय अवघड आहे आपल्याकडे. आपल्याकडे देव सुद्धा ट्रेंडवर आहे. ज्या देवाला गर्दी जास्त त्या देवाला किंमत जास्त आहे. खरं आहे का खोटं आहे?
ज्या देवाचा प्रचार जास्त त्याला गर्दी जास्त. मग करा ना आपला प्रचार करायला मागे पुढे बघायचं. हे जे आहे ना डोंट जज बुक बाय कव्हर हे कलियुगात लागू होत नाही. इट्स ॲब्सोल्युटली बुक जज बाय कव्हर. इथे तुमच्या प्रेझेंटेशनवरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो. इथे महाराज फॉर्च्युनरमध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे. तुम्ही फटाक्या काय सायकली समोर वाजवणार का? महाराजांना सायकल दोन्ही खड्यात जाईल ना फटाक्याच्या आवाजानं. पुढे गाडी पण स्टँडर्ड पाहिजे. प्रेझेंटेशनला किंमत आहे रे कलियुगात. नोकरी सरकारी असली ना पोरगा किती बी काळा भंगाला किती बी ढोला असू द्या, बायको त्याला नाजूकून गोरीच भेटते. तुम्ही किती देखणे हँडसम गुड लुकिंग जॉ लाईन सिक्स पॅक असं किती असलं ना आणि किशात दमडी नसली ना छपऱ्या पुरीला सुद्धा म्हणावं लागतं वैमन की तू तरी वैमन की वैमन बेकार कशाला मरता कमवा की पैसे रे. हा स्वतःचं अस्तित्व सिद्ध करा की. पैशाला कमी बिमी समजू नका, पैसे कमवीत जा. आणि काय लागतं रे पैसे कमवायला? पैसा लागत नाही, डोकं लागतं. कमीपणाचा मोठेपणा करता आला पाहिजे. चला विकनेसला स्ट्रेंथ बनवता आलं ना त्याला काही अवघड नाहीये. लय अवघड आहे तुमचं. हे सोडून बाकी अरे पैसा कमवा, 56 पुरी माग लागतील, पैसा फक्त कमवा. चांगला बंगला माणसं म्हणतात पैसा आला की माणूस बदलतो. लक्ष्मी कुणाला बदलत नाही. लक्ष्मी कुणाला बदलत नाही. माणूस पैसा आल्यावर बदलत नाही. लक्ष्मी माणसाचा खरा चेहरा समाजाला दाखवल्याशिवाय राहत नाही. तो व्यक्ती तसाच असतो, फक्त पैसा नसल्यामुळे गप्प असतो. पैसा आला की रंग संस्कार बदलतच रे. मग तेच देवा ह्या सगळ्याच्या पलीकडे हे सगळं विसरून ह्या सगळ्याचा त्या संत गरीब होते. ज्ञानोबरायांचे पंजोबा महाराष्ट्राची राजधानी देवगिरी असताना मराठवाड्याचे पंतप्रधान होते. जगद्गुरु तुकोबारायांची 65 लाखाची सावकारकी होती. 8 पिढ्याची सावकारकी होती. फक्त जगद्गुरु तुकोबारायांच्या वाटणीच्या 25 बैलगाड्या कर्जपत्र तुकोबारायांनी इंद्रायणीत बुडवले. एका कागदावर 50-100 एकर जमिनी गहाण होते तुकोबांकडे. अशा कागदांच्या किती बैलगाड्या? 25. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय. तो श्रीमंत वारकरी संप्रदाय गरीब समजतो कुणी तुम्हाला? हा जगद्गुरुराय तुकोबारायांची बायको आवली, पुण्याचं सासर तुकोबारायांचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा. हा वाशिम जिल्ह्यात नव्हता, पुण्यात होता. जागेल किंमत आहे ना. आपल्याकडे माळरान आहे, तिकडे हायवे ना. 1425 माणसं एका दिवशी जिच्या बापाच्या हाताखाली ती नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची.
ही श्रीमंती आहे ना. देवाने तरी काय कमी केलं सांगा ना. मिठी पडली देवाने काय कमी केलं. तुकोबारांना भाकरी द्यायला चालली, पायात काटा मोडला तिच्या. शेतकरी ना तुम्ही, शेतकरी आहात का तुम्ही? प्राऊड फार्मर रे. प्राऊडली सांगायचं शेतकरी आहे म्हणून. बाकीचे कसे सांगतात अध्यक्ष, सचिव, सदस्य, सरपंच, माजी सरपंच. शेतकरी रे आपण. आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्याला देतय त्याच्या घरात कधीच भ्रष्टाचारीचा तळतळाटाचा पैसा येत नाही. जो कष्टाने स्वाभिमानाने जगतो त्याला शेतकरी म्हणायचं. कौतुकानं सांगायचं शेतकरी आहे. बरं इमानदारीनं सांगा, आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. चांगली अकॅडमी मिळेल असं नाही रे. 3:30-4ला उठतं, पहाटे गावाच्या फेऱ्या मारतं, शरीर कमवतं, स्वतःच्या कष्टावर स्वतःच्या बळावर मोठं होतं. आई वडिलाचा त्रास सहन करायची ताकद नसते. अरे एवढा मोठा त्रास सहन करून आई बापानं मोठं करायचं स्वप्न बघितलेलं असतं. पोरगं त्या कष्टाचं फळ करतं. अरे शेतकऱ्याचं पोरगं सामर्थ्याने आई बापाला स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करून आई बापाची स्वप्न पूर्णत्वाला पोहोचवतं. एवढे चांगले संस्कार शेतकऱ्याच्या पोरात असतात. चला पुढे सांगा. आज उभा राहिलेली मंडळी, आज एवढी एवढी लेकरं आहेत. स्वानंद सुखनिवास वैकुंठवासी जोगबाबांची वारकरी शिक्षण संस्था प्रथम आहे. 4 वर्षाचं अध्ययन करावं, परमार्थ शिकावा, सामर्थ्याने वैष्णवाचा अधिकार मिळवावा आणि मग समाजात येऊन जगाला ज्ञान सांगण्याचा अधिकार मिळवून ही 4 वर्ष शिक्षण घेणारी, आळंदीमध्ये गायन, पखावाज, कीर्तन ही शिकणारी मुलं स्वतःचं तारुण्य पणाला लावून वारकरी संप्रदायाची पालखी खांद्यावर पेलवायची ताकद ठेवणारी तरुण शेतकऱ्याचे का जागीरदाराचे? शेतकऱ्याचे. वृद्धाश्रमात मायबाप जागीरदाराचे का शेतकऱ्याचे? जागीरदाराचे. ते कुत्र्याचं नाक पुसतो, त्याला बाप नको वाटतो, हो की नाही? अरे पैसा कमी असेल आमच्याकडं, पण इतक्या मोठ्या मनाचा बाप आमचा शेतकरी. दारात कुत्र जरी आलं तरी उपाशी जात नाही. अरे आमच्या शेतकऱ्याचा जेवढा जीव पोटच्या लेकरावर तेवढाच जीव गोठ्यातल्या बैलावर असल्याशिवाय राहत नाही. जो जनावरात आणि माणसातही फरक करत नाही अशा बापाची लेकरं आहे आम्ही. कौतुकानं सांगू, बाप शेतकरी आमचा. प्राऊडली शेतकरी तुम्ही. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काही नवल आहे? मोडतोच. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला. शेतकरी काटा बघायला पाण्यानं पाय स्वच्छ करतो घाई असेल तर. मग शेतकरी काटा कसा बघतो? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथे काय हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचं असतं. बरं एका थुक्यात काटा दिसतो, तो काय सॉक्स घालून नांगर धरतो बाय, थुक्यात काटा दिसाय 2-4 वेळा लावायला लागतो. खरंच आहे का? मला लय कौतुक आहे माझ्या आईबापाचं. आज पण माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर तेवढ्यात एक आंघोळ होईल. डोकं आहे तिला. शेतकऱ्याच्या बायकासारखं डोकं कुणाला? मॅनेजमेंट ग माय. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. लय ताकद आहे माय तुमच्यात, लय. आई शपथ सांगते, तुम्हाला परमार्थ करायची गरज नाही. तुम्ही संसार सामर्थ्याने करा. जगाचा मालक तुमचा संसार सांभाळल्याशिवाय राहत नाही. एवढी ताकद तुमच्या संसारात आहे. एक बाईत जितकी ताकद आहे ना. लक्ष्मणाला शक्ती लागली. लक्ष्मण भिका पाटला जा. कस करावं बरं तुमचं? तुम्ही लय जीव खायला लागले बरं. तुमचं कसं आहे, एक वर्ग एसटीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्यानं विचारला एवढा का हसला? ते म्हणला कंडक्टरला फसवला. तर म्हणला कस काय? मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलंच नाही. आई शपथ शाण्याला कळलं. तुमचं कसं आहे, एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू द्या. जयाचे आहे कधर नाही तयासी परित्र पुस्ती कयाशी गत आहे आमची. अवघड आहे आमचं. आमचा अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्क्यावर नाही. चमत्कारावर आहे पण कृपेवर नाही. अवघडच आहे दादा, अवघडच आहे आमचं, लई अवघड आहे. नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंध, बापाच्या कमरेत लाता आणि देव भेटला नाही. तो बाप ठोकला. 10 दिवस गणपती बुडवताना बाबूराव, बायको भेटना. तू कडू देवाला समोर नाचला, देव बुडवताना नाचला. तुला बायको कसं रे दादा? 9 दिवसाचे नवरात्र, दसऱ्या दिवशी बोकड. देवी कुपती म्हण, पोच्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा आणि ऐकणारा. कसं रे? मी नाही नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान जगदुरु तुकोबरायांचं वक्तव्य रे. आम्ही कशाला आमचं सांगू? लयच अवघड आहे आपलं दादा, लय.
या विषयाकडे आपल्या सोयीनं संसार परमार्थ करतोय आपण. लक्ष्मण ठीक आहे, मग आपली अशीच गत आहे. महाराजाला वर्षात लेकरू मागितलं. महाराज म्हणला हरकत नाही, नारळ घ्या, वर्षात होईल. हा वर्षानं महागारी आला. म्हणला भामटा आहे तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला नारळ दुसरा घे, पण माणसात बोंबलू नको, झालं नाही दुसरा घे, गबस. दुसरा दिला. नवल वाटतं मला माहिती लोकांचं कमाल आहे लोकांची. अहो काय काय माणसं कुशाल महाराजाला पाया पडताना म्हणतात पोरग होईल का पोरगी. अरे येड्या हो, आम्हाला पोरग पोरगी कळत असते, आम्ही कशाला बोंबलत फिरलो असतोय असं. सामान्य माणसं आहे रे आम्ही. वैष्णवाच्या पलीकडे काही अधिकार नाही आमचा. आम्ही जे सांगतो ना ती संतांची उष्टावळ आहे. आम्ही जे सांगतो ते आमचं नाहीये, संतांनी सांगितलंय, त्यांच्या सांगण्यावर आमचा विश्वास आहे म्हणून आम्ही सांगतोय. तुम्ही महाराज लोकांना लयच वेगळं समजता. चुकून महाराज पाणीपुरी खाताना दिसलो, महाराज पाणीपुरी मग काय आमलेट खाऊ, पाणीपुरी खाऊ दे रे बाबा. जीव आहे रे, आवडतो माणसाला, लय अवघड आहे. आपण एखाद्या वेळा पोरगी साडी बिडी नेसली, फोटो बिटो टाकला लगेच साडी पदर पद. अरे बाई आहे धोतर नेसू काय. मला लोकांचं इतकं म्हणजे चिंतन काळजी काही वाटत नाही, पण नवर वाटतं लोकांच्या बुद्धिमत्तेचं. तुम्हाला पब मध्ये नाचणारी मुलगी सुशिक्षित वाटते, पण तुम्हाला कीर्तन भजनात रमणारी मुलगी नालायक वाटते. जजमेंट लाईक हे बघा, व्यक्तीला भेटल्याशिवाय जज करू नये हा आपला नियम आहे. हे बघा शेवटी कसं आहे, माणसं आहेत. तुम्ही काही केलं तरी गोरी बायको भेटली तरी म्हणणार बापरे याला बरी दिली. काळी बायको केली तरी म्हणणार आई गो यानं बरी केली. मग काय ब्रह्मचारी ठेवू का त्याला. अरे तू बायको तर करू दे, परमार्थाचं मरू दे. स्वानुभव रे, पर्सनल एक्सपिरियन्स. शांत कीर्तन केलं, नेबळाट होतं, त्याला काही कळा होती होय, नुसतंच उभं राहिलं आणि गेलं. जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेलतो कीर्तनाला, येत काय नाही येड्याला, पण नाचू नाचू जिरी होतं. अरे करू काय, मरू का. मी पण भारतीय विचार कर नानंत वाचाळा परळती परळ. मला एक गोष्ट कायम विश्वासाने माहित आहे, जोपर्यंत कर्म सत्य आहे, स्वतःशी प्रामाणिक आहे, नजर पवित्र आहे, विठेवरच्या मालकावर विश्वास आहे, जगातलं कुठलं संकट माझं वाटोळं करू शकत नाही. प्रत्येक दुःखाला सुखात बदलायची ताकद हरीच्या नामात आहे, म्हणून आम्ही कोणाच्याच बापाला घाबरत नाही. पण जिथे कर्मच असत्य आहे तिथे विठेवरचा मालक काहीच करू शकत. जो काही त्रास होतो ना आयुष्यात, क्लेशोधिकतर असतेशा मग व्यक्ता सतोचित सामा व्यक्ता गती दुःखम देवा धीर व्याप्त आहे. हा जो क्लेश आहे, हा जो त्रास आहे, तुमच्या कर्मच आहे. होतोय ना, चुकणार नाहीये ते. पण प्रत्येक सुखाला, प्रत्येक दुःखाला सुख बनवायची ताकद आहे हरिमुखे तुझं पाहता. हे प्रत्येक संतांना संकट नव्हती का, पण त्यांना ताकद होती तेवढी. मग महाराज वर्षाने नारळ घेऊन पोरगा माघारी आला. विषयाकडे आहात का. म्हणला वर्ष झालं लेकरू नाही. महाराज नारळ दुसरा घे. 2 वर्षाने आला. म्हणला पक्का भामटा आहे तू, 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले माझा नारळ फसत नाही, तुझ्या बाबतीत 2दा भाजला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले खरे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. आई शपथ ज्याला कळलं ते प्रेझेंट माइंडचं सेन्स ऑफ ह्युमर खतरनाक आहे तुमचा. ज्याला कळलं ते तू 2दा एकटाच आला. तुझी बायको कुठे आहे. ती मला लग्न नाही झालं. तुम्ही सांगायला किती नारळ दिलेली लेकरू होईल. मी तुम्हाला सांगते, द्वैताची झाडणी गुरुविना ज्ञान तया कैची कीर्तन घडेल ना. आम्ही अंतकरण शुद्ध नाहीये, नजर पवित्र नाहीये, कसं काय जगाच्या मालकाचा अधिकार मिळणार आहे. तुम्ही इथं बसून तुमचं मन इथं नाही, काय तुम्हाला कीर्तन सांगण्यात मजा आहे. एवढं बोलल्यावर तरी लक्ष देऊन ऐका. लक्ष्मण इथून वाढलं होतं रे. लक्ष्मण रामाचे काय अधिकार होता लक्ष्मणांचा. भक्तीमध्ये ताकद असतात. लक्ष्मणाला शक्ती लागली. मारुतीरायानं संजीवनी बुटेण्याला मारुतीरायांना पाठवलं. कुणाला पाठवलं. प्रभू रामचंद्रांनी मारुतीरायाला पाठवलं. मारुतीराया काय तुळशीदास वर्णन करतात.
श्री गुरु चरण सरोज निज मन मुकुर सुधारी वरण रघुवीर विमल जसु दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या दिग मोहि हरव कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत तुलित बलदा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम वज्र कुमति निवार सुमति के संग कंचन वरण विराज सुवेदा कानन कुंडल कुंचित के हाथ वज्र और ध्वजा विराजे कांधे मूज जनय वो साजे शंकर सुवन केसरी तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति जात राम काज करिवे को आतुर प्रभु चरित्र सुनिवे को रसिया राम लक्षण सीता मन वसिया सूक्ष्म रूप धरि से दिखावा विकट रूप धरि लंक जरा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के कांज सभा लाए संजीवन लखन जियाए श्री रघुवीर हर शौर लाए रघुपति की बहुत ही बढ़ाई तुम मम प्रिय भरत ही सम भाई मारुतीरांचं सांगितलेला अधिकार आहे काय नाही हरिमुखे म्हणा सगळ्याचा अर्थ एवढाच होता तुम्ही लय भानगडीत पडू नका महाराज देवाचं आहे बघा नामचिंतन करा बरे अधिकार मारुतीराला सांगवा तुझ्यात आणि लक्ष्मणात फरक तेवढाच अधिकारी व्यक्तिमत्व आहे तुझं रघुपति की बहुत ही बड़ाई तुम मम भरत ही सम तुम मम प्रिय भरत ही सम भाई अधिकार त्या मारुतीरायांनी संजीवनी बुट्याला जावं संजीवनी बुटी सापडत नाही तोंडागिरी परत अख्खा उचलावा निघावं जात असताना मध्येच अयोध्या लागावी भरतानी पाहावं कायेवर बाण मारावा कुणी मारला बाण रामबंधू भरत आहे मी आपण रामदास मारुती मी कुठे चाललात लंकेकडे काय झालं लक्ष्मणाला शक्ती लागली कधी काय कसं सांगा तरी जरा माफ करा मला वेळ होईल मला सूर्योदयाच्या आधी पोहोचायचं जर नाही पोहोचलो तर जीव जाईन लक्ष्मणाचा तिकून आल्या उर्मिला कानेटकर नाही मातोडकर कोण दादा लक्ष्मणांची पत्नी काय अधिकार असतो बाईचा दादा 14 वर्ष नवऱ्याची वाट बघत थांबावं सत्व सांभाळावं पातिव्रात्य सांभाळावं ज्या नवऱ्यानं बायकोचा विचार न करता भावासाठी संसार त्यागावा त्या नवऱ्याचा संसार ह्या रखमाईसारख्या सामर्थ्यवंत उर्मिले मातेनं सांभाळावा अरे मला सीतेचा संसार सीतेचा वनवास दिसला जगाला पण तुम्हीच सांगा मला नवरा सोबत असताना भोगला तो वनवासही सुखच आणि नवरा नसताना राजमहालात जरी राहिली तर तो राजभोग सुद्धा वनवासच जिथं नवऱ्याची संगत नाही त्या उर्मिले मातेनं सांगावं मारुतीराया भाऊजींच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही पोचायच्या आधी सूर्य उगवणार नाही ही जबाबदारी माझी माझ्या मर्जीशिवाय नवऱ्याचा जीव न्यायची ताकद काळातही नाही मारुतीराया सूर्योदयाच्या आधी पोहोचले नाही मारुतीराया पोहोचेपर्यंत सूर्योदय झाला का म्हणे पतिव्रता तिची लय ताकद आहे ग तत्व मी सांगते जेव्हा तुम्ही वैष्णव असता तुम्हाला सहसंगिनी चांगली मिळते सहसंगिनी चांगली मिळाली तुम्हाला संसाराची काळजी करायची गरज पडत तुकोबाच्या बायकोसारखी बायको नाही काटा मोडला तिच्या पायात तुकोबांना भाकरी लक्षात फिरत जा पण येत जा आपण आवड सांगतोय ना देवाची आवड बघा किती काटा पायात काटा मोडला तसाच काटा पण जिकाच्या मालकाला वाईट वाटलं ना न सांगता तुम्हा कळू येते विठेवरचा मालक ज्या तुकोबानं संसार सागला त्यागला त्या तुकोबाचा संसार जगाच्या मालकाशिवाय कोण सांभाळणार दादा विठेवरच्या मालकानं सांभाळावं रे दादा त्या जगाच्या मालकाला वाईट वाटावं वैकुंठाचा भार समोर सोडून जगाच्या मालकानं जिजाऊच्या पाठीमागे धावावं जिजा आणि आवली एकच बरं का तुकोबांना 2 पत्नी होत्या रखमा आणि जिजा लय हौसनं ऐकू नका त्यांनी काय हौसनं केलं नाही हे 2 होत्या नीट ऐकत जा फक्त तुमचं लय अवघड आहे चुकीचं लय घेता कृष्णाला 16,108 होते आम्ही 2-4 करतो शेंबड्या तू एक सांभाळ बहीण म्हणून सांगते नजरेत नजर घालून सांगते देवाची बराबरी स्वतःशी करत जाऊ नका देव देव असतो आपण असतो आणि देव चुकत नसतो हे लक्षात ठेवा कधीच नाही
16,100 पोरी कंसाच्या कारावासात ज्यांनी भगवंताकडे याचना केली, देवा पोरी येत आम्ही परपुरुषाच्या छायेत राहून आलो, समाज चांगल्या नजरेनं बघणार नाही आमच्याकडे. अरे बाईचं आयुष्य म्हणजे काचेचं भांड फुटलं की फुटलं देवा. अरे बाईनं जगता आलं तर स्वाभिमानाने जगावं, नाहीतर अपवित्रतेचं मरण बाईसाठी चांगलं, ह्याला बाईचं आयुष्य म्हणावं. कृष्णा कशासाठी जगावं रे? अरे प्रत्येक जणाने चांगल्या नजरे सोडून वाईट नजरेनं बघावं, अपवित्रतेनं बघावं. सगळ्याची मालमत्ता म्हणून जगण्यापेक्षा तुझ्या चरणाचे देह ठेवून जीव दिला, मरून जावं. कृष्णानं सांगावं, जिथे तुमची चूक नाही तुम्ही शिक्षा भोगणं योग्य नाही. माझ्या राज्यात येऊन चूक नसताना शिक्षा भोगणं हे मला सहन होत नाही. जर तुमचा दोष नाही तर तुम्हाला त्रास होणार नाही. विचारलं तुम्हाला कोणी कोण तुम्ही, तर प्रत्येक वाईट नजरेच्या माणसाला सांगा ओरडून, भगवान श्रीकृष्णाच्या अर्धांगिनी आम्ही. जगातली कुठलीच वाईट नजर तुमच्यावर पडणार नाही जोपर्यंत विठेवरच्या मालकाची कृपा तुमच्यावर आहे. प्रत्येक मुलीला स्वाभिमानानं जगण्यासाठी स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला. कौतुक वाटतं मला माझ्या देवाचं आणि माझ्या धर्माचं. त्यातल्या एकाही मुलीला कृष्णानं स्पर्शही केला नाही. तो हिंदू धर्म आणि तो कृष्ण परमात्मा आहे माझा. भोग भोगोनी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे नकळे, तुका म्हणे नटधारी. देव आहे तो. त्यातल्या एकाही मुलीचा देवानं गैरफायदा घेतला. त्यामुळे आपण नाही ते फालतू बोलायचं. 8 बायका देवाकडे आल्या, देवानं केल्या, एकही बायको देवानं केली नाही. आणि तुम्ही जे राधाकृष्ण म्हणता ना, नीट ऐका. राधा 22 वर्षाचे होते त्यावेळेस श्रीकृष्ण 5 वर्षाचे होते. राधेला नवरा होता जेव्हा देव रांगत होता. आता तुमची राधा 22 तुम्ही 5चे होय रे. असे रांगत जाता का मला? कुठल्याही पोरीला कसं राधा म्हणता रे? लायक तरी का आमच्यासारख्यांची राधा व्हायची? अरे पायाची धूळ झालं तर नशीब समजावं आम्ही राधेच्या. कोण आहे ती राधा? जेव्हा भगवान श्रीकृष्णाने मोहिनीचं रूप घ्यावं, त्या मोहिनी रूपामध्ये देवाकडे पाहता, तुझं पाहता देवाला पाहावं. आणि देवासारखा देखणं कोण? सांगा ना मला. शंकराचार्य वर्णन करतात, अधरम मैथुरम वैतनम मैथुरम, अधरम मैथुरम वैतनम मैथुरम, नयनम मधुरम हसितम मधुरम, अधरम मधुरम वदनम मधुरम, नयनम मधुरम हसितम मधुरम, हृदयम मधुरम गमनम मधुरम, हृदयम मधुरम गमनम मधुरम, मधुराधिपति इरखिलम मधुरम, अधरम मधुरम वदनम मधुरम, नयनम मधुरम हसितम मधुरम. तुझं चालणं बोलणं दिसणं रुसणं हसणं पळणं सगळं गोड आहे. विचार केला, जो दिसायला एवढा गोड आहे त्याचं हृदय किती गोड असेल. मग विचार आला, ज्याचं हृदय एवढं गोड असेल, जो दिसायला एवढा गोड आहे, ज्याचं हृदय एवढं गोड आहे, त्याचं सांभाळणं किती गोड असेल. देई माझं प्रेम काय गोड सांभाळतो रे. मिठी पडली आपोआप तुझा झालो रे. कसलं गोड सांभाळतोस तू. सांभाळणं आहे का तुझ्यासारखं?
किती देवा मागे पुढे उभा राहे आली आघात काय संभाळणं तुझं कुठल्याही रूपामध्ये रे करार विंदे पदार विंदम मुखार विंदेन विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव बोला हरे मुरारी हे नाथ जीवे पिबस्वामृतामृतदेव जीवे पिबस्वामृतामृतदेव गोविन्द दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव तुला पाहिलं देवा जीव दिला कसलं दिसणंच नाही रे असे देव समोरून येऊन राती वर्णन करते गवळ काली काली आले को काली काली आले को के फंदे क्यों डाले हमें जिंदा रहने दे मुरली वाले हमें जिंदा रहने दे मुरली वाले हमें जिंदा रहने दे काली वर्णन आहे देवाचं देवा ते पिवळा पितांबर त्या डोक्याला मोरपीस ती गोपीचंदनाचा टिळा ती तुळशी माळ गळा ते चेहऱ्यावर हसू आणि आम्हाला सांभाळण्याचा विश्वास पाहिलं रे देवा तुला असं पाहिलं जीव मुठीत आला रे पैसे तर पैसे तर हासे होश उड़ाया न कीजिए यूं बन सवर के सामने यूं बन सवर के सामने आया न कीजिए ये रंगीले नैना तुम्हें को मुबारक ये मीठे मीठे बहना बहना तुम्हें को मुबारक ये रंगीले नैना तुम्हें को मुबारक ये मीठे मीठे बना बना तुम्हें को मुबारक काली 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 अलको के काली 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 अलको के काली अलको के काली काली अलको के काली काली अलको के बंदे क्यों डाले हमें जिंदा मुरली वाले 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 मुरली मुरली वाले मुरली वाले मुरली वाले मुरली वाले
मुरली वाले मुरली वाले मुरली वाले काय असेल रे देवा. आणि ज्या दिवशी भेटशील जीव दिला नोहे सारिता काय दिवस असेल तो. श्याम सावरे ओ मेरे श्याम सावरे श्याम सावरे ओ मेरे श्याम सावरे जाने कब होगा वो नजारा तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं तुझे मिल जाए तुझे मिल जाए तुझे मिल जाए तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं दृष्टि न फिरे माघारी तुझे मिल जाए तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं कुछ मांगू नहीं दोबारा कुछ मांगू नहीं दोबारा 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 नको दोबारा. काय दिवस असेल तो. त्याला आवड लागते बरं का, लय आवड लागते तेव्हा दिवस येतो. 70-75 मथे दरात कृष्णाची रांगोळ काढते. काढता काढता उद्धवाला देवाने प्रेमाची प्रसिद्ध करायला पाठवलं होतं. उद्धवाने बघा काय सुंदर देव काढला ग. म्हातारी म्हणली मग त्याशिवाय दुसरं काही आठवत नाही. रोमतोय एवढा भारी देव असं वाटतं डोळ्यासमोर उभा आहे. एवढ्या वयात एवढं सुंदर कृष्णाची रांगोळी जमली कशी. म्हातारी म्हणली काय सांगू उद्धवा, डोळे दाखवून हात फिरवला तरी कृष्णच उमटतो. आयुष्यभर त्याच्याशिवाय दुसरा काही विचारच केला नाही. त्यामुळे काही झालं तरी कृष्णाशिवाय दुसरं काही येत इतकं प्रेम. देवाची रांगोळ चुकली, म्हातारी म्हणली जीव जाईन पण रांगोळ चुकणार शक्यच नाही. चुकलं ना, काय चुकलं रे उद्धवा, एवढा सुंदर कृष्ण काढलास, कृष्णाला पायच नाही काढले. म्हातारी म्हणली म्हणूनच देवानं तुला गोकुळात पाठवलंय, तुला फक्त अक्कलच आहे की नाही. थोडं प्रेम भाई लागतं, भक्ती प्रेमाविना आणू नको. आता प्रेमाचा काय संबंध त्याच्यात, नाही पाय तर नाही. देवाला पाय नाहीत का, आहेत रे उद्धवा, देवाला पाय आहेत हे मान्य आहे मला. पण तू सांग, याच पायाने याच गोकुळातनं मथुरेला गेला, मला सोडून गेला, तिथं त्याचं पाय धरणं माझ्या हातात नव्हतं की रे. मी जर रांगोळीत पाय काढले आणि इथून जर निघून गेला तर कुणाकडे बघून जगू उद्धवा, म्हणून रांगोळीत पायच नाही काढले उद्धवा. प्रॅक्टिकली विचार करा, रांगोळीतला देव जाईल का. पण प्रत्येक वेळेस परमार्थात लॉजिक चालत नाही, काही काही मॅजिकही लागतं. शुद्ध भाव अंतकरण ह्याच्या पलीकडे काही नाही. इतकी आवड पाहिजे, दृष्टी न फिरे, दुसरं काहीच नाही आवडलं पाहिजे, एवढी ताकद. मग त्या मोहिनी रूपामध्ये विषयाकडे आला, त्या मोहिनी रूपामध्ये सगळे देवता भुलले, दैत्य भुलले, यात काय नवल, देवता सुद्धा भुलले. प्रत्येक देवाला वाटलं एवढी सुंदर स्त्री पत्नी असेल तर एकमेव सूर्यदेव होते ज्यांच्या मनात अशी इच्छा निर्माण झाली, एवढी देखणी गोंडस सालस जर माझ्या पोटी मुलगी जन्माला आली तर काय भाग्यवान बाप असेल मी. एखाद्या सुंदर स्त्रीकडे बघून जर एखाद्याला मुलीची अपेक्षा होत असेल, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येवणी गोपाळ राहे तेथे. देवालाही नवल वाटलं, भगवंताने सांगावं तुमची इच्छा मी पूर्ण करतो सूर्यदेवा. जेव्हा द्वापार युगामध्ये कृष्ण म्हणून वसुदेव देवकीच्या पोटी जन्माला येईल, तेव्हा राधा म्हणून तुमच्या पोटी जन्माला येईल. ती राधा एवढी देखणी असेल, अख्खं विश्व ज्याच्या प्रेमात आहे, तो विश्वाचा नायक तिच्या प्रेमासाठी तरसत असेल, याला राधा म्हणावी. तुम्हीच सांगा, राधा आणि कृष्ण वेगळे आहेत का. मग आपण अशी आपली स्वतःशी लावलेली उपमा योग्य आहे का. त्यांचं लगीन झालं नव्हतं, त्यांना कोण काय म्हणतोय, मग आपल्याला काय होतंय. वा खरंच बाबा तू कसं रे दादा. अरे स्त्रीकडे बघताना काय नजर असावी. विठुरायाचं नायकात आम्ही, विठुरायाचं दास आहेत आम्ही. शाहिस्तखानाच्या लाल महालात चालल्यात, शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली, शाहिस्तखानाची बायको पळत पळत जय बना मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो, ऐसी उनकी औलाद नहीं कि बेटी की तरफ गंदी नजर डाले, वो शत्रु की हो अपनी, हर औरत को देवी की तरह पूजने वाले हिंदू है वो, औरत की इज्जत करते हैं. कौतुक बाइकोला वाटलं, क्या लगता है आपको जहापना, तुमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली. तुमने नहीं सोचा वो औरत है, फिर वो क्यों सोचेंगे कि वो औरत है. अगर तुमने उनकी औरत उठाई तो वो अपनी नहीं उठाएंगे. शिवा बदला नहीं लेगा, बेशक लेगा बेगम.
आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा, लेकिन विश्वास के साथ कहता हूँ, जबान देता हूँ, बेटी किसी की भी हो, किसी भी धर्म जात की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, हर औरत को माँ की नजर से देखते हैं। वो औरत जात को ऐसे संभालते हैं जैसे अपने भगवान की तरफ अपनी इज्जत रखते हैं। शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं त्याचे वारसदार आहेत आपण विठ्ठलाशिवाय नजर फिरवलीच नाही पाहिजे। दृष्टी न फिरे तर हिंदू आहेत आपण, तर वैष्णव आहेत। आपलं अर्ध आयुष्य तर तुझ्यासाठी गेले वनात, तुझ्यासाठीच गेले, नालायका जेवढे गेले तेवढे भांगार निघाले सगळे। काय खरे तू डोकं विकास नाही कर काय? आणि हे जे तुम्ही करता ना, तुम्हाला वाटतंय सोपं, अख्ख्या जगाचा बाप आहे ब्रह्म, देवळात नाही। डोकं जरा वापरीत जा, हे की नाही? नाद सोडा जरा चुकीची। पण बरं तुम्हाला कळत नाही असं नाही, सगळं कळतंय तुम्हाला, सगळं कळतंय। कळत कसं नाही? माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही, कसं कळत नाही? सगळं कळतंय। आता मार मार मारता बायकोला राती, सकाळी म्हणत नव्हती ग मारायची, पिल्यावर कळत नाही, एवढंच बरं कळत नाही। आता काय करायचं? माय कळत नाही याला, पिला ना टोपलाभर शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायच्या, कळत नाही त्याला, त्याला म्हणायचं काळं म्हणू को, ताकद वाढती, गोड लागतात का? खाईल का? अगं किती बी टाकलेली असू दे, तेवढ्या धुंदीत म्हणीन याडा आहे का मी, लेंड्या आहेत ना, नाटक करताय ती, कळतंय सगळं त्याला। आणि ती डोक्यात काढून टाका ती औषधानं आणि इंजेक्शन दारू बिरू सुटती म्हणून। अशी इंजेक्शन दारू सुटली असती ना, महाराष्ट्राच्या बायांनी मंगळसूत्र ऐकलं असतं, पण इंजेक्शन आणलं असतं आणि झोपीतच दिलं असतं रातच। घे कडू, घे घे जानवर, घे मिळाले, घे जिंदगीचं वाटोळं केलं, घरादारात किंमत नाही, पाहुण्याला वेळा तीच घे। आयुष्यभर दिलं असतं का नाही? कीर्तन झालं की 2-4 तरी बायका, त्यांना सांगावं लय पियात येतात, कुठं सांगा, सांगून ऐकणारे असते। अरे दादा, संगत इतकी बेकार आहे, कोणाचं ऐकू देत? कर्णासारखा व्यक्तिमत्व चुकीच्या संगतीने देवाचं ऐकत नाही। अर्जुना इतकी ताकद आहे, देवानं स्वतःच्या रथात बसवला, गंगेच्या किनारी नेऊन सांगितलं आलतू फालतूचा नाही, कान उघडून ऐक, कृष्ण सांगतोय तुला, सूर्याचा मुलगा आहेस तू। सूर्याच्या पोरानं आंधळ्याच्या पोराशी मैत्री करावी, ऐकायला आणि बोलायला दोन्ही गोड वाटत नाही। अरे धर्मानं जगणारा तू कशामुळे अधर्माची संगत करतो? कर्णानं सांगावं, काय सांगावं देवा तुला? फार मोठ्या मनाचा दिलदार मित्र आहे माझा। चालायला लागलो कधी नगरीत ना, तर मला पालखीत बसवतो आणि स्वतः माझ्या पुढे चालतो। कृष्णानं सांगावं, आंधळ्यासोबत राहून तूही आंधळा झालास। अरे तुला पालखीत बसवलं जातं कारण तू लोकाला दिसू नयेस। तू जर लोकांना दिसला तर कोणीच दुर्योधनाला बघितलं नाही। अरे कर्ण ज्या दिवशी दुर्योधनासोबत चालेल तेव्हा अख्ख्या नगरीची नजर फक्त कर्णावर असेल, एवढी ताकद तुझ्यात आहे। तुझी ताकद कौतुकाच्या पालखीत लपवली जाते आणि स्वतःचा खोटेपणा जगाला दाखवला जातोय, म्हणून तुला पालखीत बसवलं जातं। एवढंही तुला कळत नाही, तरी कर्णानं ऐकलं। आता माझं वाक्य गांभीर्यानं घ्या, देवाचंही ऐकू देत नाही, त्याला संगत म्हणायची। आणि कान्होपात्रेलाही गाभाऱ्यात समाधी मिळते, त्याला ज्ञानोबरायांची संगत म्हणायची। जसं देवा तुला पाहिलं त्या दिवशी कळलं, संतांची संगत करावी, सामर्थ्याने नामचिंतन करावं, संसारही सुखाचा होतो। पायात काटा जिजाऊच्या रुतला, त्रास विठेवरच्या मालकाला झाला। विषयाकडे आला, तुम्ही डोक्यात ठेवायचं बरं का, जगाच्या मालकाला, जगाचा मालक आहे पण प्रेम आहे दादा, ते जुनं भजन आहे बघा। लेकरांची सेवा केली सतुआई, लेकरांची सेवा केली सतुआई, कसं पांग फेडू कसं होवत नाही, तुझ्या उपकारा जग तोड नाही, ओवाळीन जीव माझा सावळी विठाई विठ्ठला, जन्म माऊली जगाची, विठू माऊली, माऊली जगाची, माऊली मूर्ती विठ्ठलाची, माऊली विठू
माऊली माऊली जगाची विठो माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची माऊलीत मूर्ती किती करशील देवा फिरत्याचा कावरती तेरशी फिरत्याचा कावरती तेरशी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा आकाशी छेप घेरे पाखरा आकाशी छेप घेरे पाखरा सोडी सोड्याचा पिंजरा सोड्याचा पिंजरा सोड्याचा पिंजरा पाऊले चालती टाळ वाजव पाऊले चालती पाऊले चालती राहिलेल्या दोन चार येत असेल म्हणायला तर म्हणायला लाजू नका आणि तेवढंही येत नसेल म्हणायला तर जरा लाजा कळलं तिलाच कळलं प्रेमाने थोडं हळू पाऊले चालती काही काही नुसते तोंड हाली होते त्या मला नाही कळायचं पण त्याला कळेल थोडं थोडं आवाज पाऊले चालती पाऊले चालती दुखी संसाराची दुखी संसाराची अरे बोल पाऊले चालती पाऊले चालती यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी कण वाजवी तो बासरी कान्हा राधे चल माझ्या गावाला जाऊ राधे चल माझ्या गावाला जाऊ अग गोकुळ माझं गाव अग गोकुळ माझं गाव राधे चल माझ्या गावाला जाऊ राधे चल माझ्या गावाला जाऊ तुम्हाला काय टोचतो वय देव का टोचतो बिचतो टाळी प्रत्येकाची टाळी आली पाहिजे चंद्रभागेच्या तिरी थांबला हरी तो पहा विठेवरी विठ्ठल 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 काय जय विठ्ठल विठ्ठल 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 तारी 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 प्रत्येकाच्या हातात टाळी मुखातलं नाम स्मरण विठेवरच्या मालकाचं पंढरपुरापर्यंत खनखनाट गेला पाहिजे विठ्ठला येई हो विठ्ठले माझे माऊली येई हो विठ्ठले माझे माऊली बोला बोला येई हो विठ्ठले माझे माऊली येई हो विठ्ठले माझे माऊली निळावरी कर ठेवणी वाट मी पाहे देवा वाट मी पाहे येई हो विठ्ठले माझे माऊली येई हो विठ्ठले माझे माऊली येई हो विठ्ठले माझे विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माय बाबा करुणा करा दया घडा विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला फक्त प्रामाणिकपणे सांगा हा आनंद दुसरीकडे मिळणार आहे आणि थोडं इमानदारीनं सांगा अशी मजा कचकच कांद्याला येणार आहे मरत रे मग विचारही करत जा कोण आहे आपण अरे दादा शिवबाचे मावळ्या म्हाला अरे शिवबाचे मावळ्या म्हाला नाही कुणाची भीती अरे नाही कुणाची भीती दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती 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 शिवदेवीवर शुभ जन्मला शिवदेवीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती सर राजांचा अधिपती दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती टाळी 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 ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे टाळी 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 जे दोन चार धटकुले वाजवत नाही त्यांना सांगते जे भारतात जन्माला आले ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे मातीचा अभिमान आहे असा प्रत्येक जण टाळ्या वाजवत आणि एवढं बोलून जे वाजवत नाही ती अवलाद पाकिस्तानातली ज्याला टाळी वाजवू वाटत नाही टाळी काय वाजवायची टाळी आठवा 350 वर्षापूर्वीचा काळ डोळ्यासमोर आणा डोळ्यात देखत आपल्या आई बहिणींची आबरू लुटली अरे मंदिराच्या मंदिर उद्ध्वस्त केली आदिलशाही निजामशाही मुघलशाही कुतुबशाही दिल्लीचा बलवान मुघल बादशाह अकबर डोक्यावर थया थया नाचत होता मोठवर मावळा हातात बाजी मुरारबाजी तानाजी यसाची सूर्याची कोंडाची फुलाची फरदन ननाची संताची मोरोची वैरची मोरे गोरपुरे वरती निंबाळकर बांदलकर जय हे अरे काय होणार एवढ्यांनी स्वराज्य घडणार आहे एक एक मावळा लाखाची ताकद घेऊन मिरवत होता अरे मावळा 22 वर्षाचा शिवा काशीत मृत्यूच्या पालखीत बसला छत्रपतींनी विचारलं शिवा विचार कर चुकून जरी हाती लागला शत्रूच्या तर वाईट मरणानं मरशील त्या शिवा काशीदानं सांगावं राज काय बोलता हो राज आवाज जिंदगानी देऊन एकच सपन बघितलं बघा म्या माझी माय म्हणायची शिव बघत दिसतो लय भारी वाटायचं राज असा मिशाला ताव मारायचो आणि सांगायचो शिवबा राजागत दिसतोय आवाच्या राजाला बघायचं सपन बघितलं त्या राजाला जगायचं भेटलं ह्याच्यापेक्षा काय सौभाग्य राज अरे शिवा काशीत म्हणून जगण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मेलेला नशीब लागतं अरे त्या नशीब या शिवा काशीदाच्या पदरात पडला या निष्ठावंत मावळ्यांनी घडलं स्वराज्य का कशासाठी होती मुघलांची सत्ता त्यावेळी होती मुघलांची सत्ता त्यावेळी तिनं तुबड्यानं नव्हता गोवाली होती मुघलांची सत्ता त्यावेळी तिनं तुबड्यानं नव्हता गोवाली होती जिजाईला खंत झाला शिवबा तो संत होती जिजाईला खंत झाला शिवबा तो संत आज पूजित महाराष्ट्र सारा मुजरा माना
मुजरा महानाचा जाईला मुजरा महानाचा जाईला मुजरा महानाचा. अरे याच जिजाऊ ज्यांनी उजळल्या स्वराज्य ज्योती आणि याच जिजाऊ ज्यांनी घडवलं राजे शिव छत्रपती. विचारलं ना आम्हाला कुणी अरे आयुष्यात येऊन काय करणार आम्ही स्वाभिमानानं सांगू हिंदू म्हणून जगणार आणि हिंदू म्हणून मरणार. विचारलं आम्हाला कुणी अरे नाद कशाचा तर एकच गोष्ट छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाचा. अरे 1000 वेळा केले वर्षातनं तरी कमी पडणार. अरे सामर्थ्यवंत किती करा वर्षात. अरे वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली. वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली. माझ्या राजाची माझ्या देवाची माझ्या राजाची जयंती आज शिवरायाची जयंती आज माझ्या राजाची जयंती आज शिवरायाची जयंती आज माझ्या राजाची जयंती आज शिवरायाची. कशी त्रिकाळ चमकत होती त्यांच्या तलवारीची पाती. कशी त्रिकाळ चमकत होती त्यांच्या तलवारीची पाती. नाव ऐकून छत्रपती वाटे सैतानाला भीती. नाव ऐकून छत्रपती वाटे सैतानाला भीती. मराठी मातीत मुघलांच्या छातीत वैभवशाली. राजाच्या छातीत मराठी मातीत राजाच्या छातीत मराठी मातीत प्रजाही सुखात न्हाली. राजाच्या छातीत मराठी मातीत प्रजाही सुखात न्हाली. माझ्या राजाची माझ्या देवाची माझ्या राजाची जय. आदिश्वर राजाधिराज योगीराज प्रौढ प्रताप पुरंदर रणकी धुरंदर श्रीमंत श्री 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 शिव छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की. हर 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 हर. सामर्थ्य प्रत्येकाच्या अंगावर काटा एवढा वेळ ज्यांच्या नावात ताकद आहे ना दृष्टीनं फिरे नाही रे जात देवा दुसरीकडे नसेल आपोआप नाही जात. जेव्हा कळतं ना कोणाची लेकरं त्या दिवशी नाही दुसरीकडे जात. मिठी पडली तुझाच होतो रे. जगतगुरु तुकोबारांच्या कीर्तनात बसणारे राजे आहेत तेवढी ताकद आहे दादा. पण आम्ही फारसा विचार नाही करत. जीव दिला कारण देव राखतोय ना. पाठीमागे काही प्रॉब्लेम आहे का माय माऊल्या काही प्रॉब्लेम आहे का. आणि विनंती माझ्या ज्यांना जायचं असेल त्यांनी बिंदाच जा. ज्यांना कीर्तन सोडून जायचं असेल त्यांनी जा कारण कीर्तनाला फार फार तर 10 मिनटं पुरेसे आहेत अजून. पण ज्यांना जायचं आहे त्यांनी बिंदास जाऊ शकता. माझी काही हरकत नाही आहे. फक्त एवढं वाक्य आणि एवढं कायम लक्षात ठेवा. मी जे सुरुवातीलाच म्हटलं भाग्य फार लागतं. इथून उठायचं तुमच्या हातात आहे पण इथून उठवायचं ज्याच्या हातात आहे ना त्याचं थोडासा विचार करीचा. इथून तुम्ही लवकर उठचाल पण तिथून उठवायचं. मला नवल या गोष्टीचं वाटतं लोकांना कसं काय म्हणजे तो प्रत्येकाचा विषय आहे. पण ज्यांना जायचं त्यांनी जा. बाकीच्यांना फक्त डिस्टर्ब करू नका. शांत जा काही हरकत नाही आहे. फक्त विनाकारण पुढची माणसं डिस्टर्ब करू नका. कारण मागं बसणारी माणसं त्याच गोष्टीसाठी बसलेली असतात हा ना. ती मुदाम पुढे येत नाही. त्याला पुढं बसलं की तेवढं कंट्रोल होत नाही ना. त्याला तिकडं मागं तेवढ्याच गोष्टी. आणि ते तुम्ही शेतकरी तुम्हाला खळं माहिती का. खळं आता नाही राहिलं. पहिलं होतं धान्य पहिलं खळ्यात काढायचे. धान्य खळ्यात काढताना धान्य कुठं पडायचं खळ्यात पडायचं. आणि बुसकाट मात्र हां तसंही तो का मी काहीच म्हणले नाही बघा. आधी जिंदगीचा बुसकाट झालंय कशाला मात्र करून घ्यायचं या विषयाकडे. ओके. जगाच्या मालकाला दया आली विठेवरच्या मालकाला. विठेवरचा मालक पाठीमागे धावला जिजाच्या विषयाकडे आला. दृष्टीनं फिरे मिठी पडली. लक्षात ठेवा बरं का काय एवढं करायचं.
विठेवरच्या मालकाला दया आली. जिजांना म्हटले थांबा म्हणे जिजा, काटा रुतला तुम्हाला विठ्ठला कळतंय किंवा आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या तुकोबांच्या पोटाची भूक जास्त पोचते मला. आधी ती भागवते मग येते दर्शनाला. विठेवरच्या मालकाला थांबवलं का तर स्वतःच्या नवऱ्याला भाकरी द्यायची. तुकोबांना भाकरी द्यायला जिजा गेल्या. विठेवरचा मालक जाग्यावर आहे, साधा नाही येतो. ज्याच्या चरणाचा स्पर्श मिळावा, दर्शन मिळावं. ऋषी मुनी तपस्वी हजारो वर्ष झालेला तपश्चर्या उलट टांगून करतात. जिवंतपणी ज्यांचं हाड मांस प्राणी पक्षी खातात तरी सुद्धा ज्यांना देव मिळत नाही, तो अशक्य असणारा परमात्मा हिच्यासाठी थांबतो. जिजाऊनं भाकरी देऊन पाठीशी यावं. विठ्ठलाने स्वतःच्या हातात तिचा पाय घेऊन काटा दिसतो का बघावा. काय भाग्य असेल तर माय माऊलीचं. थुका लावून दिसतो का बघावा. त्याला एका थुक्यात दिसला नसावा, त्यानं विद्वान 4 वेळा लावावा. सरपंचाला नाही पण सरपंचीला लय झोंबलं. तुमची नाही हो पंढरपूरची, आम्ही एकीलाच मानतो. राही रखमाबाई तुम्हा येव त्यात या सेजे हलवूनी जागे करा देवराया, सेजे हलवूनी जागे करा देवराया. पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे काकुलती, वेगळ्या नावा तो हरी मजतीनाचे बुद्धरी. अधिकार त्यांचा. रखमाईंना राग यावा. विठेवरचे मालक तुम्ही त्रैलोक्याचे धनी विश्वोत्पत्ती देहेत वे. तुम्हाला मुंगीच्या पायातल्या पैंजनातल्या घुंगराचा आवाज ऐकू येतो विठ्ठला. अर्धा तास झालं थुका लावताय, काटा दिसना वय तुम्हाला. एवढं तुम्हालाही कळतं की देवाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे. मग का हो वागतं असं विठ्ठला. काय वाटतं रखमा तुम्हाला. काटा रुतवणारेही आम्हीच आहे आणि काटा काढणारेही आम्हीच आहे. तुकोबाची अर्धांगिनी आहेत त्या. तुळशीपत्र ठेवलं तुकोबाणी संसारावर, कधी विचार केला नाही माझ्या नामचिंतनाच्या पलीकडे. आवलीचा अधिकार, नवऱ्याची साथ नसताना नवऱ्याचा संसार सामर्थ्याने सांभाळला. ज्याने लोकाचा संसार केला पण त्या आवलीनं तुकोबाचा संसार कधी ढासळू दिला नाही. अशा पातिव्रत्य सांभाळणाऱ्या बाईच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला नाही तर काय गरज आहे सांग बरं मला. काय ताकद असते ना दादा. मिठी पडली नोहे सारिता. देवाने काय देवाने सांभाळलं की हो नोहे सारिता. कोण वेगळं करू शकलं सांगा. जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला. जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला. तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपलं गारणं के देवापर्यंत पोचलंच नाही. का पोचलं नाही. कारण हे जे मन आहे ना, जे मंडपात बसत नाही ते देवात काय बसणार. विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी, बैसीजी तरी हिंडवी दाही दिशा. विवेकी माणसाला अविवेकी बनवतं, संतोषाला चाड लावतं, बसल्या जागी फिरवतं असं मन आहे. हे एकदा तिथं गेलं आता गोटे धावे. तुझे चरण भाग गेला आणि जशी तुझी आवड लागली. माऊली म्हणतात ती लवणाची कुंजरे सुदली या लवण सागरे, नोहेची माघारे परती जेवी. 12 फुटाचा मिठाचा हत्ती केला, सागरात नेला, 3 तास धुतला, माघारी आणला. आला का थोडं समजून मी घ्या. जमदा ना सगळं फोडाय काय लावित. हत्ती कशाचा नेला कुठे. मीठ निर्माण कुठून झालं. पुन्हा सागरात गेल्यावर काय झालं. पाणीच झालं. ज्या दिवशी कळलं देवी दिला देह त्या दिवशी कळलं भजना गोमटा. आणि ज्या दिवशी भजन केलं त्या दिवशी नोहे सारिता. आपोआप माझी अवस्था देवासारखी झाली. देव पहावया गेलो देव माझा मी देवाचा. अगदी सामर्थ्याने नोहे सारिता. कोणी वेगळं करू शकलं नाही. लवण मीठ लवण मिळविता कुंजरे. माऊलींचे पण ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन आहे. तुकोबाराय पण ते सांगतात वेगळं करू शकलं नाही. का करू शकलं नाही. जे देही आम्ही याचाही विचार केला नाही ना. जीव दिला पायशी जीव ठेवला, अजून काय पाहिजे. पण हे झालं कधी. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी माघारी, माझे चित्त तुझे पाया पाया. मिठी पडली पंढरी राया. समस्त पाप खंडनम सुपिच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम मनोज गर्व मोच विशाल लोल लोचनम मनंग रंग सागरम नमामि कृष्णना. भजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम. आता जे सांगितलं त्याचा अर्थ एवढाच होता. भजई व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम. तुला भजलं सगळं पाप नाहीच झालं. सगळं पाप नाहीच झालं. पुण्याचा अधिकारी झालो. पुण्याचा अधिकारी झालो. तू माझ्यात येऊन स्थानापन्न झाला. ज्या दिवशी यातला देव कळला त्या दिवशी पुढच्या देवाचं सामर्थ्य आपोआप समजलं. दुसरीकडे गेलो नाही. देवाची हे द्वारी आसोनी
काही नाही, द्वारकेचा राणा देवानं सांभाळलं. आणि तुम्हीच सांगा, 750 वर्ष झाली माझ्या माऊलींना समाधी घेऊन, पण आजही माझ्या ज्ञानोबराय सामर्थ्याने आपल्या लेकरांची राखण करतात. कोण आहे रे आम्ही? 23-24 वर्षाची पोरगी मी, काही एका पायावर भरून तपश्चर्या केली वय वनात जाऊन. फक्त ज्ञानोबरांना माय, जगदूर तुकोबारांना बाप म्हटलं, गाथ्यावर ज्ञानेश्वरीवर विश्वास ठेवला, विठेवरच्या मालकाला मालक समजून स्वतःला दासत्व दिलं, फक्त त्याचं नाव घेतलं, त्याच्या चरणावर मस्तक ठेवलं. आज अख्खा महाराष्ट्र आमच्या चरणावर मस्तक ठेवतो का? तर आम्ही त्याच्या चरणावर मस्तक ठेवतो. नोहे सारिता, लायकी आणि अधिकार नसताना मिळालं, फक्त संतांची ऊब लागली. लोक म्हणतात देवाचं नाव काय देतं? देव करतं, अजून काय पाहिजे? सुख, सामर्थ्य, आयुष्य सगळं काही कारणी लावतं. आणि जे आपण शिकतो ना आजकाल, काही नाही रे, ज्ञानोबरांसाठी तीळ मात्र ज्ञान नाही आहे, तीळ मात्र. हे जे आपण आर्ट, कॉमर्स, सायन्स, BSc, BHMS, MBBS, PhD, ॲग्रिकल्चर, MPC, UPC जे काही करतोय ना आपण आज, या बल्बचा शोध 100-125 वर्ष कुठेतरी पाश्चिमात्य सायंटिस्टनं लावला. अख्ख्या जगाला त्याचं नाव माहीत आहे. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचे आणि आवेशे प्रगटले तेज लखलखित दिसे, तर या विजू माझी असे सलिल काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. इट इज सायन्स, इट इज स्पिरिच्युअलिटी, ही आध्यात्मिकता आहे. चाचूचेनी सांडसे खंडी जपय पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटूने देऊ. आम्ही वैष्णव स्वतःला श्रीमंत समजतो, कारण असा एकही विषय नाही ज्याचं वर्णन गाथ्यात आणि ज्ञानेश्वरीत नाही. असा एकही प्रश्न नाही ज्याचं उत्तर माझ्या ज्ञानोबा तुकोबांकडे नाही. आमच्यासारखे श्रीमंत दुसरे नाही. कौतुक आहे ज्याच्या कुटुंबामध्ये ज्ञानेश्वरी वाचली जाते, भाग्यवान आहे ज्यांच्या घरात गाथा वाचला जातो, श्रीमंत आहेत ज्यांची लेकर हरिनाम करतात, आणि अधिकारी आहेत ज्यांच्या पोटी वैष्णव जन्माला आले. यांच्यासारखं सौभाग्यच दुसरं कोणाचं नाही. नोहे सारिता, देवाने वेगळं केलंच नाही त्यांना, कारण स्वतःपेक्षा जास्त ज्यांना देवावर प्रेम केलं त्यांना कधी जन्म मृत्यू हा प्रकारच नाही आहे. योगी येत होई करीती परी कर्मे तृण बंधीजती, जे सांडिले आहे संगती अहम भावाची. ज्याला अहम ही भावनाच नाही आहे, स्वत्वाची जाणीवच नाही, देवानं केले ही कृपा माहीत आहे, तो स्वतः कधीच कर्मबंधनात अडकत नाही, योगी याचा योगी ठरतो. मग या आवेश मनो इमानुती युक्ता उपासते श्रद्धया परियोपेतास्ते युक्त तमामता. भगवान श्रीकृष्ण सांगतात, योग करूनही योगी मला मिळवू शकत नाही, पण ज्या भक्तानं भक्तीनं माझं नामचिंतन घेतलं तो मला योगियातला योगी वाटतो. हे वर्णन भगवंताचं आहे. काही नाही करायचं देवा, स्वतःला विसरून तुझ्यावर प्रेम करायचं. किती स्वतःला विसरायचं? तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी, तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी, तुका म्हणे बळी जीव माझे चित्त तुझे पाया. मिठी पडली पंढरी राया, मिठी पडली पंढरी राया, मिठी पडली पंढरी राया. मिठी पडली पंढरी राया, मिठी पडली पंढरी राया. तुझा नामाचा अधिकार मिळाला, कोणी मला वेगळं करू शकलं नाही. नोहे सारिता निराळी लवण मिळवी त्याजळे, माझं चित्त तुझे पाया, मिठी पडली पंढरी राया. सगळं काही झालं तुझ्यामुळे झालं, काहीच करावं लागलं नाही, फक्त प्रेमाने. विठो पाय राखो माय हरी